टीचर या पॉडकास्ट हा जर बघितला त्यांनी तर त्या नक्की त्यांना आठवेल. आणि मम्मीला माझ्या किती बडबड करते, त्यामुळे मी बडबडी होते. स्वप्नाळू तर मी आहेच आहे. सो नाईस. आजही आहे आणि मरेपर्यंत मौनही एन्जॉय करण्यासारखं असतं. अगदी. मी टाइम स्वतःसाठी. काहीच नाही करायचं, कसलाच विचार नाही, कोणाशीच बोलायचं नाही. आणि ते जे मौन असतं ना, ते इतकं आणि ते सहज मिळत नाही. नाही. ॲब्सोल्युटली मिरॅकलस. ओके. आय डू नॉट बिलीव्ह इन मिरॅकल्स. म्हणजे चमत्कार वगैरे असं काही नसतं. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं असलं की आपण त्याला चमत्कार म्हणतो. ओके. महत्वपूर्ण हा टप्पा आहे म्हणून हा बऱ्याच मुलाखतींमध्ये किंवा जेव्हा पण माझं बोलणं होतं तेव्हा हा येतोच. कारण हा दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. तू हे चुकतेस असं सांगणारे पण लोक असायला पाहिजे ना. खरंच खरंच खरंच. करेक्शन करायला पहिला आधी स्वतः तिकडे, म्हणजे अशी माझी मराठीची अवस्था होती खरं तर. पण आणि वाचनही नव्हतं. तसं म्हणाले की इट वॉज अ मिरॅकल. कारण शालेय शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये वाचनाची तशी फार काही आवड म्हणण्यापेक्षा तेव्हा रिसोर्सेस नव्हते. जसं मगाशी मी म्हटलं की पप्पांची कंपनी बंद झाल्यामुळे जेवढे आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टी, म्हणजे एक्स्ट्राची पुस्तकं म्हणा किंवा असं. माझ्या पप्पांना प्रचंड वाचनाची आवड, म्हणजे अर्थात मला ध्यानाची आवड. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा मध्ये, म्हणजे मी स्वतः साधक आहे आणि स्वामीजींचे सगळे विचार आणि वर्ग हे सगळं जरा अभ्यास करता करता ध्यानाची ओढ लागायला लागली. ध्यान मी करत असे आणि या ध्यानावस्थेत असताना मला एक खूप विलक्षण असा अनुभव आला. आणि त्या म्हणजे ध्यानाचे अनुभव येतात लोकांना बरेच, म्हणजे छान बैठक असते ज्यांची त्यांना येतात. ते काही फारसे महत्वाचे नसतात. अनुभव हे मी सांगते, त्या अनुभवांकरता म्हणून करू नये, ते बाय प्रोडक्ट्स असतात. तर असंच एक बाय प्रोडक्ट मलाही मिळालं आणि अचानक मी लिहायला लागले. हे ध्यानावस्थेत असताना नंतर बाहेर आल्यावर मी असे काहीतरी मला सुचायला लागलं, स्फुरायला लागलं. डायरी पेन घेतला आणि लिहित गेले. नंतर जेव्हा मी सगळं लिहून झाल्यावर त्यावेळेस मी एका वेगळ्या ट्रान्समध्ये होते. मलाच माहिती नाही, मेकॅनाइज्ड असल्यासारखी मी लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं, ते डायरीमध्ये मी वाचलं, तर ती एक सुंदर कविता होती. 4 स्टॅन्झाची, 4 अंतऱ्यांची आणि खूप सुंदर, अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध कविता. सांग सख्या रे, सांग सख्या रे, तुझ्या वीण मज कोण आवरे, कोण सावरे. सांग सख्या रे, तू नसतानाही असण्याचा भास तुझ्या या अस्तित्वाचा. तू नसतानाही असण्याचा भास तुझ्या या अस्तित्वाचा. क्षणोक्षणी तव जाणीवांचा मनास माझ्या कसा मोह रे. सांग सख्या रे. मुळात मी म्हंटल तसं की मला अनेक प्रश्न पडायचे. आमच्या घरात कृष्ण भक्ती होत असे. मी फार त्याची भक्ती वगैरे करत नाही, व्हेरी ऑनेस्टली. माझ्यासाठी तो देव नाही, माझ्यासाठी तो मित्र आहे. ओके. हा, आईपासून नाही, माझ्या पप्पांपासून. माझ्या पप्पा आणि त्यांचे म्हणजे माझे आजोबा, आमच्या घरात सगळीकडे कृष्णाचं कृष्ण भक्ती, म्हणजे प्रत्येक घराचं एक आराध्य असतं. कोणी गणपतीची आराधना करतं, कोणी देवीची, कोणी. तर आमच्या घरात श्रीकृष्णाची पूजा होत असते. जो काही पसारा वगैरे आता मला बिनधास्त करता येतो. आता माझ्या मागे सारखी सारखी ती जी हे असते ना, हे काय पसारा पडलाय, हे काय, हे इकडे आहे, ह्यांची तरी घरं भरी. आणि अक्षरशः म्हणजे इतकं तू बोलायचीस, तर आता मी ते अजिबात आवरत नाही. क्या कर सकते हो तुम. पण मी तुला खूप मिस करते आणि प्रयत्न करते तुझ्याशिवाय राहण्याचा. तू करायलाच पाहिजे. पण ज्या म्हणजे तू आहेसच, तू आहेस, पप्पा आहेस, पण ज्या सुंदर आकारामध्ये तू माझ्या बरोबर होतीस, तो आकार मी आता मिस करते खूप. मी तर म्हणेन की प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक एपिसोड मधून प्रत्येकाला काहीतरी टेकअवे, एक गोष्ट काहीतरी मिळण्यासारखी आहे. आणि ती जरी तुम्ही देऊ शकलात तर ते या सगळ्याचं फलित आहे. आणि मी तुम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी, तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते, खूप कॉंग्रॅच्युलेट करते. आणि असेच छान छान तुम्ही काम करत राहा. आणि जसे तुम्ही एका
हाके वरती आमच्यासाठी अवेलेबल असता. येस. तसेच तुम्ही इतर सगळ्यांसाठी राहा आणि मी सगळ्या या तुमच्या व्ह्युअर्सना सांगेन, हा शो जरूर बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा, रेकमेंड करा आणि कायम एपीएन पॉडकास्टच्या सोबत राहा. वाव. काय मस्त मेसेज. सांगू शकतो की नितीन देसाई हा. नाही आहेत, पण ग्रेट म्हणजे डिरेक्टर आर्ट डिरेक्शन मध्ये त्याचा एनडी स्टुडिओ वगैरे होता, तर त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. दादा आमचे, म्हणजे आम्ही दादा म्हणायचो त्यांना. मी त्यांची पहिली फिमेल असिस्टंट, फर्स्ट फिमेल असिस्टंट त्यांची होते. कोणी आर्ट डिरेक्शन या प्रोफेशनला जर कोणी ग्लॅमर दिलं असेल तर ते नितीन देसाई. क्या बात आहे. आणि अमिताभजी त्यांचा पण एक तुम्ही उल्लेख केलेला हो हो हो. आता. तर भेटायला कशी संधी? महानायक बच्चन साहेबांना कोणाला भेटायला. अमिताभजी तुम्ही अर्थात अमिताभ बच्चन यांची भेट म्हणजे ती पण एक अविस्मरणीय होती आणि ती मला ऑफकोर्स माझ्या नवऱ्यामुळे ते शक्य झालं. म्हणजे अमिताभ बच्चन यांना भेटणं हा सगळ्यांचं एक स्वप्न असू शकतं प्रश्नच आणि असावं मला तरी वाटतं. बिकॉज ही लेजंड आहे, लिव्हिंग लेजंड आहेत आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. काय होतं, शून्यातून विश्व अनेक जण निर्माण करतात, पण पुन्हा शून्यात जाऊन पुन्हा विश्व निर्माण करणं किती इन्स्पिरेशनल, हे खूप इन्स्पिरेशनल आहे. भरपूर. नमस्कार मित्रांनो, मी पराग देसरीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडता हा जो आपला द एपीएन पॉडकास्ट शो मध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे गेस्ट आहेत जे सगळ्यांसाठी प्रिय आहेत आणि तुम्ही त्यांना भेटला असालच. खूप ठिकाणी तुम्ही स्टेजवरती पाहिलं असेल, तुम्ही खूप काही त्यांच्याविषयी ऐकलं असेल आणि एवढ्या गोड गोष्टी ते सांगत असतात नेहमी. तर ते आहेत रेश्मा कारखानीसजी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. येस येस येस. एपीएनच्या सर्व व्ह्युअर्सना, दर्शकांना माझे खूप खूप नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू सो मच. आजची सुरुवात मी मित्रांनो परत एकदा सांगतो की नवीन वर्षाची सुरुवात माझी अशी होती आणि एवढी छान होईल असं मला वाटलं नव्हतं की आम्ही नवीन वर्षाची सुरुवात रेश्माजींपासूनच चालू करतोय. तर या वर्षीचा पॉडकास्टची सुरुवात आम्ही तुमच्यापासून करतोय. वा वा. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप म्हणजे आपली भेट वेगवेगळ्या कारणांमुळे एरवी अनेक वेळा झालेली आहे, होतच असते, पण या निमित्ताने भेटणं, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे कितीतरी वेळा. आणि हा इंटरव्ह्यू, मला तर हा इंटरव्ह्यू वाटतच नाहीये, या गप्पाच असणार आहेत. आपण कितीतरी वेळा फक्त चालू आहे. एक्झॅक्टली. आणि मला आठवतंय आपण जेव्हा अशाच गप्पा, तुम्ही, मी, पूजा, आपण सगळी गप्पा मारत असताना आपण असं म्हणायचं सुद्धा की असा कॅमेरा कुठेतरी लावून ठेवला पाहिजे आणि असं म्हणायचं नाही का आज होते, आज खरं होतंय. विश्वास नाही बसत आहे, पण खरंच 2026 ची सुरुवात तुमच्यापासून. आणि एखादी गोष्ट आपण पटकन काहीतरी छान बोलून जातो आणि मग असं वाटतं की अरे आता कॅमेरा असायला हवा होता. खरंच आपण आता बिहाइंड द सीन्स मध्ये पण थांबलो ना, हो, कॅमेरा समोर जाऊन बोलूया आपण आता. पण आपण नेहमी गप्पा मारतो. अगदी अगदी. थोडंसं दडपण असतंच, कारण आता खरा कॅमेरा आहे. हो, पण तुम्हाला काय, तुम्हाला कॅमेऱ्याची जर सवय आहे, पण मी पहिली गोष्ट सांगतो, मी काही मोठा मुलाखतकार वगैरे नाहीये. तर मी एक मनापासून हा एक सुरुवात केलेला एक उपक्रम आहे द एपीएन पॉडकास्ट मध्ये. आमच्या इथे तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळे सेलिब्रिटी गेस्ट येतात. तुम्ही आमच्यासाठी सेलिब्रिटी आहातच आणि आपण ओळखतोय खूप वर्षापासून आणि ती वेगळी गोष्ट. पण आज लोकांना पण, तुम्ही खूप लोकांना माहिती आहात, म्हणजे नावाजलेला आहात तुम्ही,
पण आज एक वेगळ्या तऱ्हेनं माझे असे काही प्रश्न मी आणि माझ्या टीमनी मिळून ना असे काही प्रश्न तुमच्यासाठी काढलेत. तर कदाचित असं होईल की अरे हे प्रश्न कसे काढले तुम्ही असं होईल. पण आपण एक दिलखुलास गप्पा मारूया. अगदी अगदी हा? नक्की नक्की. आणि मित्रांनो, आजचा उपक्रम जो आमचा आहे तो असा आहे की तुम्ही रेश्माजींना ओळखत असाल, आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आणखीन उलगडणार, पण तरी सुद्धा ते एक कवयित्री, बरोबर ना मी बोललो? अगदी. येस, मी शिकतोय. तो शब्द लिहून घेतला मी. बरोबर प्रोनाऊन्सिएशन कसं असलं पाहिजे. बरेचदा लोक कवयित्री वगैरे असं म्हणतात, ते कवयित्री आहे. कवयित्री, राईट. तर ते आहेतच. प्लस ते म्हणजे नाटककार आहेत, प्लस ते विचार केला तर त्यांनी ते उद्योजक आहेत, एंटरप्रेनर आहेत, इव्हेंट मॅनेजर आहेत. आता किती गोष्टी सांगू तुम्हाला. आणि यांचे मिस्टर म्हणजे माझे खूप खूप प्रिय आणि एवढं हंबल पर्सन, म्हणजे फिल्म वर्ल्ड मधले, बॉलिवूड मधले जर बघितलं तर तुम्ही नावाजलेले आर्ट डायरेक्टर म्हणून प्रसन्न कारखानीस ते आहेत. त्यांना पण आपण बोलवायचं आहे. जरूर बघा मी जरूर. कॅमेऱ्यावरतीच कंपनी घेतली. नाही, नाही. अगदी अगदी. खरंच म्हणजे मला आज खूप आनंद होतोय की आज आपण प्रोफेशनल माध्यमातून म्हणा किंवा या माध्यमातून आपण एक खरोखर काही गप्पा गोष्टी करू. गोष्टी करतोय. पण आजचा आपला उपक्रम जो आहे तो तुमचा आता नवीन जे कृष्णार्थ हा जो आहे त्याच्यावरती आपण जास्ती बोलणार आहोत. नक्की. पण तरी सुद्धा आम्हाला काही प्रश्न असे आहेत की तुम्हाला विचारायचे आहेत. जरूर. कृष्णार्थ आपण घेऊयाच थोड्या वेळात. हा. 15-20 मिनिटाचं, म्हणजे तुम्हाला आम्हाला म्हणजे समजून घ्यायचंय. चालेल? हा, जरूर येस. जरूर, येस. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही तुम्हाला कसे डिफाईन करता तुम्हाला युअर सेल्फ? म्हणजे बघा, आज रेश्मा कारखानीस म्हणून तुम्ही स्वतःला कसं ओळखता? कलाकार, कवयित्री, उद्योजिका की इव्हेंट मॅनेजर, आणखीन काय काय वेगवेगळे. पण तुम्ही सांगा की तुम्ही काय म्हणून स्वतःला माझी बोलता? माझी एक कविता आहे. हा खरं तर प्रश्न माझ्यासाठी सरप्राइझिंगच होता नक्कीच. म्हणून मला ती आता कविता चटकन आठवेल असं नाही, कारण बरेच वर्ष झाली मी नाही. थोड्या वेळाने आठवली तरी चालेल हा, असं काही. पण सांगायचं तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, हो, तर माझी कविता आहे, मला पाणी व्हायचंय. हो, हो. अशी अच्छा. कविताच आहे माझी. ओके. हं. मला पाणी व्हायचंय. हं. कुठल्याही प्रतिमेत बंदिस्त नाही राहायचंय. हा, हा. मला पाणी व्हायचंय. वा. आणि अशी ती पाण्याला उलगडत जाणारी, म्हणजे पाण्याचे गुणधर्म. तर मग तुम्ही म्हणाल की कुठल्या प्रतिमेत किंवा कशात तुम्हाला तुम्ही बघता व्हॉट इज रेश्मा कारखानीस, तर मी तेच म्हणते की मला पाणी व्हायचंय. वा वा. म्हणजे तुम्ही कोणत्या- जसं आहात तसं त्याच्यामध्ये तुम्ही ग्लासमध्ये घालला तुम्ही तसं होणार, म्हणजे जसं- वेगवेगळ्या रूपाने तुम्ही अगदी. मिक्स होणार. अगदी. ओके. म्हणजे त्याच्यात मी असं म्हणते की प्रतिमा दगडाची असते, हं. पाण्याची कधीच नसते. खरंच. पाण्यात प्रतिमा दिसते. अगदी अगदी. मला प्रतिमेच्याही पलीकडे जायचंय, मला पाणी व्हायचंय. वा वा. क्या बात आहे. वा वा. पण या संदर्भात बालपण तुमचं कसं होतं आणि तुमचा स्वभाव कसा होता त्यावरती मला विचारायचं आहे की लहानपणीची रेश्मा कशी होती? खूप बोलकी, शांत, स्वप्नाळू की बंडखोर? सगळी होती. हे जे तुम्ही जेवढं म्हणालात ना, ती सगळी होती. म्हणजे बोलकी, बडबडी. आतापर्यंत लोकांना माहिती नसेल असा प्रश्न आहे का मला माहित नाही, पण तुम्ही अशी उत्तरं द्या काहीतरी. अगदी अत्यंत बडबडी, ओके. प्रचंड. आणि आता परवाच माझ्या कृष्णार्थ कार्यक्रमाला माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या टीचर आलेल्या, डोंगरे टीचर. ओके. त्या जेव्हा माझी मम्मी पेरेंट्स टीचर्स मीटिंगला जायला घाबरायची, तेवढ्याच करता की टीचर्स म्हणायचे, मुलगी हुशार आहे हो तुमची, पण इतकी बडबडी आहे ना, प्रचंड बडबड करते. वा. आणि आता जर टीचर या पॉडकास्ट जर बघितलं त्यांनी, तर त्या नक्की त्यांना आठवेल. त्या गोष्टी. आणि मम्मीला माझ्या किती बडबड करते. त्यामुळे मी बडबडी होते. स्वप्नाळू तर मी आहेच आहे, सो नाईस. आजही आहे आणि मरेपर्यंत राहीन. वा. क्या बात. त्यामुळे स्वप्न बघायला पाहिजे. ऑफकोर्स बघायला पाहिजे. खरंच. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्वप्नाला जे तुमच्या यू शुड ट्रीट युअर एव्हरी आयडिया ॲज अ प्रिन्स. क्या बात. यू नेव्हर नो विच विल बिकम अ किंग. अगदी अगदी. जे पण येईल आयडिया, जी पण हे वाटेल, त्याला तुम्ही एक ट्रीट. मला तुम्हाला या निमित्ताने हे कॉम्प्लिमेंट द्यावं असं वाटतंय की मी जेव्हा इथे येऊन ह्या स्टुडिओ पाहिला, जेव्हा सगळं इतकं सुंदर आणि इतकं प्रोफेशनली केलेलं आहे, त्यामुळे मला की नाही करायचं तर ओके ठीक आहे करूया असं नाही. यू शुड ट्रीट. याचं पुढे काय होणार आहे आपल्याला काही माहिती नाही, बट
यू शुड ट्रीट एव्हरी आयडिया ऍज अ प्रिन्स. अगदी बरोबर. कुठली आयडिया किंग होईल माहिती नाही. खरंच. त्यामुळे कोणतं स्वप्न आपलं काय होणार आहे ते स्वप्नाळू मी होते, बंडखोरही होते. हो. आणि बंडखोर म्हणजे शाळेत असताना सुद्धा मला असं वाटायचं की मी हे काय करणार आहे मला माहिती नाही, पण काहीतरी करणार मी वेगळं. अच्छा. ते नेमकं काय करणार माहिती नव्हतं, माहिती नाही. पण वेगळं काहीतरी करणार. आणि असंच म्हणजे लिटरली माझी आजी पण मला अगं अभ्यास कर, अभ्यास करायचे मी, असं हे नाही. पण मला आठवतं माझी 10वी परीक्षा होती आणि त्यावेळेस ना व्हीसीआरच असायचे हो. व्हिडिओ आणि त्या 3 कॅसेट्स आणायच्या. या. मला आठवत असेल. रात्री 10, 10:30 सगळे ग्रुप बसायचो सकाळी आणि 3 वाजता काही जणांची बॅटरी डाऊन व्हायची, पण काही जणांची 5 आणि वाजेपर्यंत हा पूर्ण बसून. ज्या घरातल्या म्हाताऱ्या बायका किंवा बायका असायच्या त्यांना तो कुठला तरी मराठी हो, पिक्चर पहिला. पहिला लावायचा. पहिला मराठी पिक्चर, मग हिंदी पिक्चर, आणि मग आमचे म्हणजे मी, मामा माझा आणि असे सगळा जो टपोरी टाईपचा ग्रुप आहे त्यांनी इंग्लिश पिक्चर आणायचा. वा. मग ते रात्री आम्ही बघायचो. खरंच. तर मला आठवतंय माझा फिजिक्सचा पेपर होता 10वीचा. दुसऱ्या दिवशी 10वी बोर्ड एक्झाम आय एम टॉकिंग अबाउट. हो. दुसऱ्या दिवशी माझा फिजिक्सचा पेपर आणि आदल्या दिवशी माझ्या आजीच्या घरी, म्हणजे माझा मामा आजी आमच्यापासून थोडेसे म्हणजे एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती, आणि मी कायम आजीकडेच पडीक. तर यांनी पिक्चर आणला किशन कन्हैया. हा. अनिल कपूर फेवरेट. ऐकताय ते. म्हणजे काय प्रश्नच नाही. अनिल जी देखिए यहाँ पर और एक फॅन आहे. सुपर डुपर फॅन, म्हणजे Yes. आय एम डाय हार्ड फॅन So अनिल nice, so कपूर. nice. आणि किशन कन्हैया पिक्चर आणला. मी गेले पिक्चर बघायला. सगळे मला ओरडतायत, अगं उद्या तुझा पेपर आहे, 10वीचा पेपर, बोर्ड एक्झाम फिजिक्सचा. म्हटलं मग तुम्ही आणलातच का? तुम्हाला नाही का काळजी? हो, तुमची चूक. तुम्ही का म्हणजे माझा पेपर असताना तुम्ही पिक्चर कसा बघू शकता? खरंच खरंच. म्हणजे इतकी मी बंडखोर होते. असं म्हणजे होतेच लहानपणी. सो नाईस. पण आता आवडी-निवडी जर विचारायची असतील तर लेखन आणि कला सोडून तुमच्या आवडी-निवडी काय होत्या? म्हणजे काय आहेत आता? आणि काय गोष्टी अजिबात आवडत नाहीत? सांगू शकाल? खूप मला बरंच काय मला ना शिकायला आवडतं. ओके. म्हणजे माझी ती एक खूप अभ्यासू वृत्ती आहे. काहीही दिसलं ना, हे मला यायला पाहिजे, हे मला जमायला पाहिजे. मग काहीही, मग तुम्ही कधी मला रांगोळी काढायला आवडते, जमते सुद्धा. मला छान निटिंग करायला मी प्रचंड म्हणजे एखादा माणूस व्यसन लागल्यासारखं मी नीट करत बसते कधी-कधी. हो. मग मला सांगावं लागतं. सगळे मला सांगतात, "अगं पुरे आता किती वाजले, चल डोळे दुखतील." पण मी ते विणकाम करत बसेन. त्यामुळे मला अशा खूप साऱ्या हॉबीज आहेत. मला फिरायला खूप आवडतं. वाह! हो, तुम्ही सांगितले. हां, आणि मला प्रचंड म्हणजे मी ट्रॅव्हल फ्रीक आहे. तुमचा आणि मला पाहिलंय. आय एम अ पॅशनेट ड्रायव्हर. वॉव! मला प्रचंड ड्राईव्ह करायला आवडतं. सगळ्यांनी छान बसा, झोपा काढा. माझ्या शेजारी बसलेला माणूस जरी झोपला तरी मला काही फरक पडत नाही. तासंतास चालवत असते. क्या बात आहे. वाह, वाह, वाह! पण मग काय विचार करता ड्रायव्हिंग एकटंच करत असाल त्यावेळेला? यू एन्जॉय काय नक्की एन्जॉय Yes. करता? म्हणजे सीनरी, रोड काय म्हणजे मी ना त्यावेळेला विचार काय असतो? असं काही ठरवत नाही काही एन्जॉय करते ते दिसतं. पण ना तुम्हाला एक सांगते, मौनही एन्जॉय करण्यासारखं असतं. अगदी. मी टाईम स्वतःसाठी. काहीच नाही करायचं, कसलाच विचार नाही, कोणाशीच बोलायचं नाही. आणि ते जे मौन असतं ना, ते इतकं, आणि ते सहज मिळत नाही. नाही. ते आपण ठरवून आपण म्हटलं, की आता मी मौन व्रत घेते किंवा मला आता तुम्ही कोणी डिस्टर्बच करू नका आणि मी आता बेडरूममध्ये लॉक करून बसेन स्वतःला. पण ते मौन फक्त शरीराचं मौन असतं, विचारांचं मौन कुठे असतं? आपले विचार सुरूच असतात कंटिन्युअस. त्यामुळे ते सुद्धा एन्जॉय करण्यासारखं असतं. मग ड्राईव्ह करताना काय वाटेल ते. कधी-कधी मला एखादी गोष्ट आवडली, मी तुम्हाला खरं सांगते, की ड्राईव्ह करताना पण मला जर काहीतरी छान दिसलं ना, मी गाडी थांबवते तिथे, जाते तिकडे, म्हणजे थोडा वेळ घालवते, एन्जॉय करते, पुन्हा एक गाडीत येऊन बसते, म्हणजे प्रत्येक मोमेंट तुम्ही एन्जॉय करताय हे दिसते. ते करायलाच पाहिजे. पुढे उगीच जायचंय असं नाही. आता एन्जॉय करायचंय हे करूया. अगदी, म्हणजे कितीतरी वेळा मी आमच्या खाली म्हणजे वॉक घेत असते. समजा वॉक करतो आणि एखादा असा
अशी म्हणजे फुलं वगैरे आलेली असतात. एखादं सुंदर असं पिवळंसं फूल असेल, एखादं काही काही असेल, तर मी जाऊन खरं सांगते मी नॉट म्हणजे टू exaggerate. एक्झॅजरेट किंवा असं हे माझा स्वभावच आहे असा, की मी त्या फुलाशी जाऊन बोलते. अरे वा मग कधी-कधी असं वाटतं, की अरे त्या फुलाला किती मजा वाटली असेल ना, की कोणीतरी मला म्हणजे कॉग्निझन्स घेतला माझा. क्या बात आहे. वा 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 मस्त खूप छान आता मध्ये आणि मी स्वभाव समजतो मध्ये माझा एक हे पण आहे, मी ती रील पण टाकली होती आणि खरंच म्हणजे ह्याला गेलेले, भंडारदऱ्याला गेलेले, सांधण व्हॅली. खूप सुंदर अप्रतिम जागा आहे ती. प्रत्येकाने सांधण व्हॅली. सांधण व्हॅली ओके खूप सुंदर आहे. तर मी तिथे गेले आणि खडक होते पूर्ण दगड, दगड सगळे दगड आणि एक छोटंसं इतकं सुंदर फूल, 2-3 रंग त्याच्यामध्ये आणि 2-3 आकार असा त्या पूर्ण दगड आहे आणि निर्मनुष्य जागा आहे ती. म्हणजे तेव्हा कोणीही नव्हतं तिथे अक्षरशः आणि तिथे त्या कोपऱ्यात ते फूल असं आलेलं आहे. आणि मी प्रसन्नेला म्हटलं, "बघ ना, म्हणजे माणसांना टाळ्या हव्या असतात. हो मला कोणीतरी बघा, मी बघा किती छान बोलते, मी बघा किती छान दिसते." क्या ह्या फुलाला इतकं सुंदर ते फुल आहे, इतक्या वेगवेगळे रंग आहेत. माझ्या ह्याच्यावर माझ्या Facebookच्या ह्याच्यावर आहे ती रील आहे. काय घेणं-देणं आहे? मला कोण बघतंय, काय करतंय? आय विल परफॉर्म. सो नाईस सो नाईस म्हणजे निसर्गाचं हेच नसतं. ते कधीच नसतं आणि ते आपण जर नोटीस केलं ना, तर आपल्याला इतकी मजा येते ना, पण ते म्हणजे निरीक्षणाची वृत्ती पाहिजे माणसाची. बरोबर निरीक्षण आणि तुम्ही त्याला काय म्हणू शकता तुम्ही स्वतःला अप्लाय केलं पाहिजे की बाबा आपण ते असं आहे तर आपण पण असं बनवू शकतो का हां, म्हणजे व्हेरी गुड आणि मी सांगेन ना तुम्हाला ते करायची गरज ते आपसूक होईल. आपसुक प्रत्येक जण विचार करतीलच असा नाही. हां, पण म्हणजे त्याला- मला परागसारखं व्हायचंय म्हणून मी परागला निरीक्षण असं नाहीये. नाहीये. ज्यावेळेस मला परागबद्दल आपुलकी वाटायला लागेल, बरोबर. त्याच्या क्वालिटीज आवडायला लागतील, तेव्हा ऑटोमॅटिकली त्या माझ्यामध्ये इम्बाईब व्हायला लागतील. एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणून आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करतो, कुठे फोकस करतो, काय कशाचं निरीक्षण हे पण खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं आहे खूप गरजेचं आहे. खरंच वा आता उद्योजकाकडून काव्याकडे यावरती प्रश्न माझा असा आहे की एक यशस्वी तुम्ही इव्हेंट मॅनेजर आहात हे आम्हाला माहिती आहे बरोबर आता ते कवयित्री हे हा प्रवास अचानक होता की हळूहळू घडत गेला म्हणजे मला माहिती आहे की अगोदर एक मी शून्य होतं तुम्ही आम्हाला बोलवलेलं आम्ही येस, तुम्ही आणि- पहिल्या कार्यक्रमाला आलेले मंदिर आणि पाऊस होता माझ्यामध्ये ते. आणि छान वाटलेला हो. आणि त्याच्यानंतर आता हे कृष्णार्थ किंवा Yes. आणखीन काही काही गोष्टी तुम्ही लेखन पण करताय तर आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा ना की हा प्रवास म्हणजे इथून कसा काय म्हणजे म्हणजे खरंच घडला म्हणा सुरुवात विचार कसा आला इट वॉज ॲब्सोल्युटली मिरॅकलस. ओके आय डू नॉट बिलीव्ह इन मिरॅकल्स म्हणजे चमत्कार वगैरे असं काही नसतं. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं असलं की आपण त्याला चमत्कार म्हणतो. ओके पण तरी सुद्धा खरोखर हे आकलन शक्तीच्या पलीकडलं होतं. मी कविता लिहीन, कवयित्री वगैरे होईन, हे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. ओके अ, हे कदाचित रिपिटेटिव्ह वाटेल, पण हे माझ्या आयुष्याचं खूप महत्त्वपूर्ण हा टप्पा आहे. म्हणून हा बऱ्याच मुलाखतींमध्ये किंवा जेव्हा पण माझं बोलणं होतं, तेव्हा हा येतोच. कारण धिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. तर माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झालं. राईट अं, मी लहानाची मोठी मुंबईमध्ये झाले. त्यामुळे मुंबईकरांचं मराठी म्हणजे कॉस्मोपॉलिटन ह्याच्यामध्ये मी माझ्यावरून सांगू शकतो तुम्ही नाही त्यामुळे नाही पण तुमच्या बाबतीत नाही म्हणू शकत तुम्ही असं बोललात तर बरोबर नाही नाही, नाही, वाटत नाही. माझं तर तसंच आहे अजिबात नाहीये. माझंही तसंच होतं. रादर आहे अजूनही. पण तू हे चुकतेस असं सांगणारे पण लोक असायला हो. पाहिजे ना. खरंच 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 करेक्शन करायला पहिलं आधी स्वतः तिकडे म्हणजे अशी माझी मराठीची अवस्था होती खरं तर. पण आणि वाचनही नव्हतं. तसं बघायला गेलं तर म्हणजे वाचनाची आवड अगोदरपासून नव्हती की थोडंच वाचन बघ? नाही, ऍक्च्युली वाचनाची आवड असण्यापेक्षा काय होतं, की आयुष्याचा एक काळ असा होता, की म्हणजे आम्ही जसं तुम्ही म्हणालात लहानपण कसं होतं. तर लहानपण माझं एकदम असं म्हणजे ग्राफ असा आहे ऍक्च्युली. तर एका पर्टिक्युलर
एजला माझ्या पप्पांची चांगलीच म्हणजे ते एकदम एका चांगल्या पदावरती एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि ती कंपनी बंद झाली. जसं म्हणाले की इट वॉज अ मिरॅकल. कारण शालेय शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये वाचनाची तशी फार काही आवड म्हणण्यापेक्षा तेव्हा रिसोर्सेस नव्हते. जसं मगाशी मी म्हटलं की पप्पांची कंपनी बंद झाल्यामुळे जेवढे आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टी म्हणजे एक्स्ट्राची पुस्तकं म्हणा किंवा असं माझ्या पप्पांना प्रचंड वाचनाची आवड आणि ते स्वतः खूप त्यांना म्हणजे हे होतं. पण त्या काळात इतकी अवेलेबिलिटी पण नव्हती. आता जसं आपण सहज इंटरनेट घेतलं त्याच्यात काहीतरी वाचायला मिळतं. पूर्वी कसं असायचं की पुस्तकं आयदर यू हॅव टू सबस्क्राईब समथिंग किंवा लायब्ररी सबस्क्राईब करणे किंवा काहीतरी मासिकं घेऊन येणे, नॉवेल्स वगैरे ते आणावी लागायची. बरोबर. ते तितकंच शक्य नव्हतं. म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त फार पुस्तकं वाचली गेली नाहीत आणि जी काही होती ती सगळी इंग्लिश मधली. त्यामुळे मराठीचं तसं वाचन लेखन तर नाहीच नाही, कमी होतं. आणि अचानक एक अशी घटना घडली आयुष्यामध्ये. म्हणजे अर्थात मला ध्यानाची आवड, मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा मध्ये म्हणजे मी स्वतः साधक आहे आणि स्वामीजींचे सगळे विचार आणि वर्ग हे सगळं जरा अभ्यास करता करता ध्यानाची ओढ लागायला लागली. ध्यान मी करत असे आणि या ध्यानावस्थेत असताना मला एक खूप विलक्षण असा अनुभव आला आणि त्या म्हणजे ध्यानाचे अनुभव येतात लोकांना बरेच म्हणजे छान बैठक असते ज्यांची त्यांना येतात. ते काही फारसे महत्वाचे नसतात. अनुभव हे मी सांगते. त्या अनुभवांकरता म्हणून करू नये. ते बाय प्रोडक्ट्स असतात. तर असंच एक बाय प्रोडक्ट मलाही मिळालं आणि अचानक मी लिहायला लागले. ध्यानावस्थेत असताना नंतर बाहेर आल्यावर मी असे काहीतरी मला सुचायला लागलं, स्फुरायला लागलं. डायरी पेन घेतला आणि लिहित गेले. नंतर जेव्हा मी सगळं लिहून झाल्यावर त्यावेळेस मी एका वेगळ्या ट्रान्समध्ये होते. मलाच माहिती नाही. मेकॅनाइज्ड असल्यासारखी मी लिहित होते आणि जेव्हा ते लिहून झालं ते डायरीमध्ये मी वाचलं तर ती एक सुंदर कविता होती. 4 स्टॅन्झाची, 4 अंतऱ्यांची आणि खूप सुंदर अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध कविता. क्या बात है. इट वॉज नॉट जस्ट अ थॉट, इट वॉज अ प्युअर पोएट्री. जे मी आयुष्यात कधीच केलेलं. अगोदर कधीच तुम्ही अशी कविता वगैरे काहीच लिहिली नव्हती? काहीही नाही. काव्य कुठलंही नव्हतं तुम्ही? कधीच नाही. आणि वाचन पण नव्हतं तुम्ही काव्याचं वगैरे? नाही. वाचन काव्याचं म्हणजे खरोखरच वर्षाचीच देणगी म्हणायची आपण ऍक्च्युली, किंवा उत्स्फूर्त काहीतरी आहे ना, देणगी आहे. मी म्हणते आणि मी हे मान्यच करते की म्हणून तर माझ्या पुस्तकाचं नाव मी शून्य आहे. हो मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आता यांनी उल्लेख केला रेश्माजींनी, ते म्हणजे मनशक्ती लोणावळ्याला जे केंद्र आहे स्वामी विद्यानंद त्यांचं, आणि तुमच्यामुळे आम्ही गेलो. उत्कृष्ट अनुभव. आणि माझं तर काही त्याचा काही प्रचार करण्याचा माझा काही उद्देश नाही, पण एवढं निश्चित सांगतो की माझा अनुभव, आमच्या फॅमिलीचा अनुभव आणि तुम्ही जो सांगितलेला ते जे आहे, आपण त्यावरती डेफिनेटली एक डिफरंट पॉडकास्ट करणार आहोत. मी हे त्यांच्याकडून कमेंट करून घेतलंय. ते विचार एवढे विलक्षण आहेत की म्हणजे अंगावर शारा येण्यासारखे काही गोष्टी आहेत आणि सायन्सच्या माध्यमातून त्यांनी एक्सप्लेन केलेले. म्हणजे म्हणून मी फक्त एक उल्लेख केला की हे मनशक्ती आता जे म्हणाले तिथे ते गेले होते आणि तिथेही हा चेंज तुम्हाला आला म्हणा, किंवा हे त्यावेळेला तुम्ही ध्यान करताना म्हणजे मी कदाचित ते प्रत्येकाच्या आत असतं, पण आपल्या वरती इतकी म्हणजे ह्या सगळ्या आपल्या वरवरच्या गोष्टींची इतकी पुटं चढलेली असतात ना, आणि कधीतरी आपल्याला असं क्लेन्स झाल्यासारखं होतं. म्हणजे ती क्लिअर करायला पाहिजे. हो, बरेचदा आपण काय म्हणतो की असं एखाद्या खूप धूळ असते आणि आपण नुसतं झटकलं ना, अगदी
अगदी तरी ते स्वच्छ स्वच्छ. निरभ्र म्हणजे जे काही एकदम छान किती क्लिअर छान सांगितलं तुम्ही. येतं बाहेर. तर तसं ते जे विचारांनी झटकल्यासारखं आणि तुम्ही डिस्कव्हर केलं. कव्हर होतं ते, धूळ गेली, डिस्कव्हर झालं. डिस्कवर पर्ल दिसला आपल्याला. एक्झॅक्टली. अशी आणि गोष्ट. मी हे मानते, देर इज नथिंग लाईक इन्व्हेन्शन, खरंच देर इज ओनली डिस्कवरी. डिस्कव्हरी. इन्व्हेन्शन, मी हा शब्द ठीक आहे, हा म्हणजे बट देर इज नथिंग लाईक इन्व्हेन्शन. सगळं आपापल्या ठिकाणी आहे, फक्त ते उलगडायला पाहिजे प्रत्येकामध्ये काहीतरी आहे. यू डू नॉट इन्व्हेंट एनिथिंग. खरंच खरंच. यामध्ये हे मिसळल्यावर, या केमिकलमध्ये हे केमिकल मिसळल्यावर हे होणार, हे ऑलरेडी निसर्गाने डिसाइडेड आहेच. आपल्याला ते नवीन वाटतं. आपल्याला वाटतं की मी असं केलं ह्याच्यामध्ये, जर तू नसतं केलंस आणि तिथे ते वेगळ्या ठिकाणी होतच असेल, खरोखर खरोखर खरोखर. बट यू जस्ट हॅव डिस्कवर्ड की असं झाल्याने असं होतं. सो नाईस. इट इज. आणि त्यामुळे तुमचं हे चेंज, तिथून पहिली कविता तुम्ही म्हणा, ते आठवतात 4 ओळी तुम्हाला? हो, अगदी. मला आमच्या प्रेक्षकांना आम्हाला ऐकवा ना, काय हे जर होती पहिली. आणि तुम्हाला ती कविता म्हणजे एखाद्या अशा व्यक्तीची कविता तुम्हालाही आश्चर्यकारक वाटेल की कसं काय. कारण मी ज्यावेळेस नंतर ह्या कविता माझ्या घरच्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना ऐकवल्या, तर ज्यांना मी माहित होते पूर्वीची, ते तर आश्चर्यचकितच झाले की तू हे कसं काय लिहू त्यांना शकतो. विश्वासच बसला नाही. हे तुम्ही नाही लिहिलंय. आणि काय झालं, बरेचदा ती कविता ऐकवण्यापूर्वी मी थोडं सांगते की त्यानंतर रोज असं घडत गेलं. क्या बात. म्हणजे रोज मी ध्यान तर रोजच करत होते, आजही करते. तर ध्यानावस्थेत असताना छान वाटायचं हे एक कविता. कुठून विचार येतात, कुठून थॉट येतात, काही माहित नाही. मी आपलं माझं काम करतेय. मी म्हटलं की डेकोरेशनचं, मी इकडे वर्कर्सना सांगते ऐसा करो वैसा करो, हे करो, आणि इथे घेऊन कविता लिहिते. विचार कोणते, थॉट कुठला, मी आता ह्याच्यावरती संकल्पनेवरती एक कविता लिहिते, असं काही नाही. अच्छा, काही नाही, असंच ते काय होतं मला माहित नाही. वा. पण रोज सकाळ संध्याकाळ अगदी एखादा बांध फुटावा तशा त्या कविता येत होत्या. वा. विचार येत होते. रात्री म्हणजे कितीतरी वेळा ना आधी, आणि मला आजही पेन आणि डायरी, मी कधीच मोबाईलमध्ये टाईप करत नाही. आजही मी तो प्रश्न होता माझा पुढे. रॅपिड फायर मध्ये आहे. ओके. तो तुम्ही आत्ताच सांगितलं. चालेल. तर मी ना कितीतरी वेळा असं रात्री उशाशी डायरी असे, पेन असे, काळोखात, आता कुठे आता सगळ्यांना उठवायचं म्हणून डिस्टर्ब नाही करायचं. अशीच मी सुचलं ना, घेऊन. काळोखातच लिहायचंय. म्हणजे ते कसंही, एकदा तर लिटरली माझं पेन उठलंच नव्हतं. हो. ते सकाळी म्हणजे उघडून बघता तर काही गेलेलं नव्हतं. हो. तर अशा पद्धतीने ते होत गेलं. सुंदर. आणि मला माझं म्हणजे प्रसन्न, कधी गमतीत, म्हणजे बऱ्याच कविता झाल्या, 4-5 कविता, आणि रोज मी याला नवीन काही ऐकवते. गमतीत मला म्हणतो, कुठून ढापतेस बोल. म्हणजे तू हे लिहिणं शक्य नाही. तसंच होती, तीच अवस्था होती. तर मी ती कविता ऐकवते. प्लीज. सांग सख्या रे, सांग सख्या रे, तुझ्या वीण मज कोण आवरे, कोण सावरे, सांग सख्या रे. तू नसतानाही असण्याचा भास तुझ्या या अस्तित्वाचा, तू नसतानाही असण्याचा भास तुझ्या या अस्तित्वाचा, क्षणोक्षणी तव जाणीवांचा मनास माझ्या कसा मोह रे, सांग सख्या रे. वा. तुझ्यातच रमते मी, अन तुझ्यातच हरवून जाते. क्या. तुझ्यातच रमते मी, अन तुझ्यातच हरवून जाते. सूर कसे हे सुरात जुळती, कसे जडतसे अबोल नाते, सांग कसे नावात तुझ्या हे विरघळते माझेच नाव रे, सांग सख्या रे. वा. मखमाली, ते कुठे जाते बघा, हा ही कविता एंड लँडिंग कुठे होतं बघा. मखमाली त्या मोर पिसाची मनात माझ्या भरून येते.
हो. मखमाली त्या मोर पिसाची मनात माझ्या भरून येते, स्वरालाट मग वेणूची त्या चिंब चिंब मज करून जाते. कृष्ण कृष्ण हे म्हणता म्हणता कृष्णच मीही बनून जाते. सांग कसे गारुड तुझे मम अस्तित्वावर असे पांघरे. सांग सख्या रे, सांग क्या सख्या. बात आहे. पहिली गोष्ट अप्रिशिएट की एवढं पाठांतर आणि कसं काय म्हणजे लक्षात राहणं एवढ्या कविता. वा, ग्रेट ग्रेट, मस्तच, खूपच छान, सुंदर. तुम्हाला पहिली कविता लिहिल्यानंतर म्हणजे हा प्रश्न आता इथे नाहीये, पण मला या मोमेंटला विचारायचा वाटतो की पहिली ही कविता तुम्ही सुचली, लिहिली, कसं वाटलं? पहिली कविता तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, पण तरी सुद्धा त्या मोमेंटला काय मनात आलं म्हणजे की तुम्ही मला लिहिल्यानंतर? ही पहिली गोष्ट म्हणजे इट वॉज म्हणजे एखाद्या आपण म्हणतो की कविता प्रसवते. हो, हम्म. राईट, म्हणजे यू गिव्ह बर्थ टू समथिंग. राईट. पण त्या आईला माहित असतं आधी, बिकॉज शी इज प्रेग्नंट. एक्झॅक्टली, ती प्रोसेस. ती प्रोसेस माहित असते की आता मला बाळ होणार आहे, एक्झॅक्टली. किंवा मी कवयित्री आहे. आज मला जर एखादी कविता हो. येते ना, तेव्हा आय डोंट फील व्हेरी सरप्राइझिंग की ठीक आहे, म्हणजे हे माझ्या आत आहे आणि येतं ते. पण त्यावेळेस ते काय झालं, कुठून आलं, म्हणजे आता जर मला म्हणजे ते आठवायला सांगितलं, मला काही आठवणार नाही. ब्लँक. ऍब्सोल्यूट ब्लँक. त्यामुळे मला माझे मिक्स्ड फिलिंग्स होते. म्हणजे नेमकं काय बरं त्या क्षणाला, हे आता तर मी लिहिलंय, पण मी हे असं लिहितच राहणार आहे का? आज मी रेट्रोस्पेक्टिकली पाहिलं तर माझे 200, 250, 300, 400 ज्या काही कविता असतील त्या. पण त्या क्षणाला मला हे माहीतच नव्हतं की दिस समथिंग इज गोइंग टू हॅपन लाईक दिस. माझ्यासाठी अरे, पहिले तर मीच त्रयस्थासारखी वाचत होते. हे मी लिहिलं. विश्वासच बसला नसेल. आणि गारुड वगैरे असे काही काही शब्द. प्रसन्नाजी काय म्हणाली? तो तर म्हणजे पहिलं तर त्याला मी सांगितलं की म्हणजे दाखवलं, त्याला फार आनंद झाला आणि इट वॉज सरप्राइझिंग फॉर हिम ऑल्सो. कारण असं काही नव्हतंच ना, म्हणजे कधीच नव्हतं असं. काहीच नाही. वा वा. हे मला खूप, मी पुस्तके घेऊन वाचते आहे, म्हणजे काही कवी संमेलनं अटेंड करते आहे, कवितांचे कार्यक्रम बघायला जाते, असं काही नव्हतं. खरंच खरंच. ऍब्सोल्यूट. सो नाही, सो नाही. सुंदर. मला इथे प्रश्न हा विचारायचा की तुम्ही पहिलं तुमचं प्रोजेक्ट म्हणा किंवा कवयित्री म्हणून तुम्ही जेव्हा सुरुवात केली, मी शून्य हा हे एक तुम्ही प्रस्तुत केलेला आम्ही हो, ऐकलेलं हो, होतं. हो. आणि त्याच्यानंतर आता कृष्णार्थ हा इनर चेंज जो होत होता, हे तुम्हाला कळत होतं का? जसं आता तुम्ही एक उदाहरण दिलं, की कोण प्रेग्नंट वुमन असेल, तर त्यांना ती प्रोसेस कळत असते. तर पहिलं तुम्हाला समजलं नाही, पण नंतर हा जो चेंज येतोय, हा तुम्हाला कुठेतरी कळायला लागला का म्हणजे? आणि कसं म्हणजे हाऊ इट वेंट? मी शून्य, त्याच्यानंतर कृष्णार्थ. मग आपण कृष्णार्थकडे येऊया. जरूर. कृष्णार्थ हा चेंज नाहीच आहे. इट वॉज द प्रोसेस. म्हणजे तुम्हाला मी सांगते, कृष्णार्थ हा कार्यक्रम जरी आज रंगमंचावर आला असेल, रंगभूमीवर आज आला असेल, पण त्याचं जे जर्मिनेशन आहे हां. ते सुरुवातीलाच झालेलं. फर्स्ट सीड. म्हणजे कृष्णार्थमध्ये 18 कविता आहेत एकूण. आत्ता पण सांगितलेली ती कृष्णावरचीच होती. ती आहे कृष्णावरती. पण त्यावेळेला ते तसं नव्हतं. सुरुवातच म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हो. काय स्पेसिफाय केलं, जेव्हा सांग सख्या रे तुझ्या माझा Exactly. कोण आवरे कोण सावरे. जर पहिले 3 स्टॅन्झाज मी 3च इथे ऐकवले, जस्ट टू कट इट शॉर्ट, अदरवाईज बरोबर. 4 आहेत त्याचे. तर पहिले 3 स्टॅन्झाज आहेत ना, तुम्हाला ती प्रेम कविताच वाटेल. हो, खरंच. शेवटचं सांगितल्यानंतर तो आज रिलेट करू सखा शकतो. कोण, हो. आणि हे मलाही नाही कळलं. ओके. मी लिहिताना तसंच लिहित होते. पण जेव्हा त्याचा शेवटचा स्टॅन्झा आला, मी काही ठरवलेलं नव्हतं की अच्छा मला ही श्रीकृष्णाबद्दल मी म्हणते बरं का, असं नाही. ते आलं. तर सांगायचा उद्देश असा की पहिली बघा, तुम्ही म्हटलं की पहिली कविता सुद्धा शेवट कुठेतरी तो तिथे लँड झाला. कृष्णा, हो. म्हणजे कुठेतरी मधुरा भक्ती म्हणा, प्रेम म्हणा, काही. किंवा तो विचार असेल मनामध्ये. आणि कृष्णार्थ मधल्या ज्या 18 कविता आहेत, त्याच्यापैकी जी एक कविता आहे, कुठली XYZ जी कुठली कविता असेल, तर ती पहिली कविता 2013 सालीच लिहिलेली होती.
हो, आज आपण 2024 सुरू आहे 12 आणि वर्षाचा हा वा, प्रवास आहे. क्या एक तप. वा. पण तेव्हापासून तुमच्या मनात होतं का की असं नाही, नाही. कृष्णार्थासारखं कृष्णार्थ काही नाट्यरूपी आपण काही करणार आहोत? नाही, नाही. अजिबात तेव्हा मनात काही नव्हतं. पण कृष्णार्थचं लेखन म्हणजे कवितेचं लेखन जसं आता पुढे जेव्हा तुम्ही विचारालच पण अर्थात की असं ठरवलं जरी नसलं तरी प्रश्न मनात पडायचे. वा, आणि कृष्णार्थ हे मनात पडलेल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे मिळालेली जी उत्तर आहे ते म्हणजे कृष्णार्थ आहे. एक्झॅक्टली. तर त्यावेळेस तेव्हापासूनच किंवा रादर बालपणापासूनच आपण जेव्हा या विषयावर बोलू तेव्हा मी सांगेन हो, हो, की निश्चित. अनेक प्रश्न होतेच मनात. हो ना. त्यामुळे ट्रान्झिशन असं काही नव्हतं. ओके. फक्त मला योग्य म्हणजे आय बिलीव्ह मी घाई करत नाही कुठलीही गोष्ट प्रेझेंट करायची किंवा हे करायची. आता आलंय ना, आता लिहिलीच आहे ना कविता, टाकूच या Facebookवर, राईट. ऐकू दे कोणीतरी, वाचू दे कोणीतरी. आत्ता म्हणजे खूप घाई नाही करत. कारण आपण म्हणतो ना, की लोणचं, हो. मुरंबा मुरल्यावर छान आणखीन तो आणखीन मुरतो. मजा येते ना त्याची. खरंच, खरंच. तसं झालंय. हो, वॉव! कुठलीही गोष्ट खूप छान. अशी. तर आता कृष्णार्थाचा विषय आपला चाललेला आहे. हं. तर मला विचारायचं आहे, की कृष्णाची नव्याने मांडणी ही सुचली तुम्हाला? पहिली आता गोष्ट तुम्ही सांगितली, की 18 कविताचं रूपांतर हे कृष्णार्थमध्ये तुम्ही प्रेझेंट केलेले आहे. हो. पण त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना आणखीन कळण्यासाठी म्हणून हा प्रश्न आहे, की आपल्याला कृष्ण म्हटलं, की बाललीला आठवतात, बरोबर ना? किंवा आपण कृष्णार्थमध्ये तुम्ही कृष्णाला कोणत्या नव्या दृष्टीने मांडलंय, असं खूप ठिकाणी लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे आपण. आता लोकं कृष्णाचं म्हटलं तरी खूप लोकं कृष्ण भक्त आहेत हो. पण. वेगवेगळ्या त्यांच्या रूपाने ते करतात. पण तुम्हाला हे सुचलं कसं आणि म्हणजे हाऊ इट वेंट सांगू शकाल का तुम्ही? हो, जरूर. अ, मुळात मी म्हटलं तसं, की मला अनेक प्रश्न पडायचे. हं. आमच्या घरात कृष्ण भक्ती होत असे. म्हणजे मी फार त्याची भक्ती वगैरे करत नाही. व्हेरी हॉनेस्टली. आईपासून ते माझ्यासाठी तो देव नाही, माझ्यासाठी तो मित्र आहे. ओके. हां, आईपासून नाही, माझ्या पप्पांपासून. वाढलं. माझ्या पप्पा आणि त्यांचे म्हणजे माझे आजोबा आमच्या घरात सगळीकडे कृष्णाचं. कृष्ण ओके. भक्ती. म्हणजे प्रत्येक घराचं एक आराध्य असतं. हो, हो. बिलकुल. कोणी गणपतीची अगदी, आराधना अगदी. करतं, कोणी देवीची, तर आमच्या घरात श्रीकृष्णाची पूजा होत असते. माझ्या गावाला पण माझे आजोबा पण कृष्ण भक्त, माझे पप्पांचे मोठे भाऊ म्हणजे आम्ही वाह! ज्यांना बाबा म्हणते, अ, ते पण कृष्ण भक्त सगळे. ओके. तर आमच्या घरात कृष्ण भक्ती होतीच. कृष्णाची पूजा माझे पप्पा करायचे. छोटंसं बाळकृष्णाची मूर्ती, ते फ्रेम होता, फोटो फ्रेम होती कृष्णाची. आणि माझ्यासाठी तो म्हणजे एक आपण म्हणतो ना, मी नेहमी सांगते, की तो माझा मित्र. काहीतरी गडबड असेल, की आता एक्झाम आहे, रिझल्ट लागणार आहे, काहीतरी असं क्रुशियल असेल ना, "हे लक्ष ठेवा प्लीज." म्हणजे असं म्हणजे सो स्वीट, हो, सो स्वीट. असंच असायचं, की खूप "अरे आज आज जरा हे जरा प्लीज इन्स्पेक्शन आहे आज, प्लीज जरा लक्ष ठेव." आणि ते आधी माहिती ना, म्हणजे आधी काय हो, आता हो. सुद्धा असं बघ येस, 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 येस. देवाला असं एक्झॅक्टली, नमस्कार एक्झॅक्टली. करायचा. तर अशा पण ना मला खूप प्रश्न पडायचे आणि आजही जेव्हा तरुण पिढी प्रश्न विचारते, मला खूप आवडतं. कारण की ते जे प्रश्न विचारतात म्हणजे ते विचार करतायत या गोष्टी. प्रश्न कधी पडतात? जेव्हा विचार केला. माणसं विचार करतात. एखाद्याबद्दल आपल्या डोक्यातच नसेल, तर कशाला प्रश्न पडायला हवेत. बरोबर. तर आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री उत्सव असायचा आणि मला त्याचं अप्रूप फार वाटायचं, की आपल्याकडे सगळे पाहुणे येतात आणि पूर्वी जागरणं करणे म्हणजे 12 पर्यंत जागायचं म्हणजे मजा. जागरण. त्यावेळेला टीव्ही वगैरे जास्ती नव्हते ना, ते नाही, जागरण जास्ती वाटायचं. आधी कसलं 9:30लाच हो, अंथरुणं एक्झॅक्टली. घाला आणि 10 वाजेपर्यंत सगळे खरं. झोपलेले असायचे. खरंच. आणि तेव्हा मग 12 पर्यंत जागरण. बरं मग आपल्याकडे आता सगळे पाहुणे येणार. मग नुसतं एक गोष्ट, की आता अ, घरामध्ये फर्निचरचं हलवणं, हां. हे सुद्धा आपल्या किती छोट्या अप्रूप. जागेमध्ये मोठी जागा बनवणं. हां. आणि तेव्हा रोज मजा होती. आत्ताचा बेड इकडे आहे आणि आत्ता 2 दिवस हा बेड इकडे नसून इथे असणार आहे. हे सुद्धा किती अप्रूप होतं. खरंच, खरंच. छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्याला मजा वाटायची, की हां, आता काहीतरी वेगळं होणार आहे आणि आपल्या जे घरात. कोणी असे रिलेट करत असतील ते समजू शकतात. ती गोष्ट एक्झॅक्टली. मी समजू शकतो. म्हणजे आपल्याला ना खूप गोष्टींचा आत्ताच्या पिढीला ना अप्रूप नाहीये. ओके, फार कॅज्युअल. ओके, ठीक आहे. सो व्हॉट?
फार काय त्याच्यात काय जागा थोड्या मोठ्या आहेत, सगळ्या गोष्टी इझिली आहेत आहे. आता. त्यामुळे त्याचं आपल्याला ते म्हणजे आता पाहुणे जास्तीचे लोक येणार हो. आपल्याकडे, तर आपण हे इथे शिफ्ट करू, इकडे करू, मग आहे इथे तेवढी पूजा जागा मांडू, मोठी करू. असं ते. आणि तेव्हा ना डीडी चॅनल हो वरती ते रात्री काहीतरी नाटक बिटक असायचं बिलकुल. आणि त्याच्यात वेगवेगळ्या कृष्णाच्या सगळ्या कथा, लीला आपण ज्याला म्हणतो, त्याचं दाखवायचे. मग छोटा बाळ आहे, पूतना ती कोणतरी राक्षसी, म्हणजे ते पुरुषच असे हो. असायचा दात वगैरे लावून, काहीतरी विग बिग लावून, येस. की आता ही पूतना. मला प्रश्न पडायचा, हे छोटंसं पाळण्यातलं बाळ आहे, हे कसं काय मारू शकतं त्या राक्षसाला? एक्झॅक्टली. माझ्या बौद्धिक म्हणजे जी काही माझी त्यावेळेची क्षमता होती, त्याच्या पलीकडचं आहे हे खरं तर. बरं यांना प्रश्न विचारलाय मोठ्यांना, देव आहे तो, कृष्ण लीला. म्हणूनच आहे. हां, म्हणजे तर्कनिष्ठ असं काही उत्तर मिळत पुढे नसेल. उत्तर परत त्याच्यानंतर मग कालिया मर्दनासारखी, म्हणजे त्या पाण्यामध्ये मला असं वाटतं तरी हा आपल्या इतकाच, मी पण त्याच हो वयाचीच होते तेव्हा. एक्झॅक्टली. हा आपल्यासारखा मुलगा हा पाण्यात इतका वेळ कसा राहतो? आपण जरा वेळ पाण्यात राहिलो की आपल्याला हे होतं, गुदमरून जातो आपण. हा कसा काय राहू शकतो? प्रश्न विचारला, देव येतो. असंच आहे, लीला, असंच आहे. पुढे कृष्ण उत्तर लीला. त्यांच्याकडे पण उत्तर नाही ना. खरंच प्रॉब्लेम तोच आहे. खरंच. पण म्हणजे तर पण तरी सुद्धा कृष्णावरती अविश्वास नाही. आहे, देव आहे असं. बरं, विश्वास कृष्णावर नव्हता, विश्वास पप्पांवर होता. पप्पा म्हणतायत ना, मग ते आहे. तो देव आहे, बरोबर आहे. तो चांगला आहे, त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याची लोक पूजा करतात, माझे पप्पा पूजा करतात त्याची, म्हणजे तो चांगला आहे. हो, ह्यात आता हे म्हणजे इतकं सिंपल. हा कॉन्ट्रोवर्सीज मनामध्ये होत्या, पटत तर नाहीये. चोऱ्या करतो, हो. खोटं बोलतो, हो सगळं. माझी आई मला मारेल, पण इथे बघितलं खोटं बोललं, काय केलं तर. चोऱ्या आपल्याला शिकवलं जातं, चोरी करायचं करणं वाईट, हो. खोटं बोलणं वाईट. हा इकडे बायकांची वस्त्र लपवतो, सगळ्या गोष्टी. जेवढा जितका काही जितकं काही करू शकतो. म्हणजे तर्काने आपल्याला पटत नाही, पण विश्वासही आहे आढळ. अगदी. मग हे प्रश्न पडायला लागले, की नाही, मग नक्की काहीतरी ह्याच्यामध्ये अंडर करंट असणार, काहीतरी असं असणार जे आपल्याला कळत नाहीये, जे तो सांगू पाहतोय, त्याच्या कृतींमधून तो दाखवू पाहतोय. बरोबर. बट समथिंग इज देअर दॅट आय एम मिसिंग. मिसिंग. कनेक्ट आपला होत नाहीये. हा, मग त्याची उत्तरं आपल्याला शोधायला हवी. आणि हे कधी वाटलं तुम्हाला? हे वाटतच होतं म्हणजे. वाटलं होतं. हा म्हणजे मनामध्ये हा द्वंद्व युद्ध सारखं ते चालू होतं. हो, म्हणजे पाठीमागे. पटायचं नाही. Lack of तर mind. कृष्णालाच कितीतरी वेळा प्रश्न विचारले, अरे असं का केलंस तू? एक्झॅक्टली. असं का केलंस? किंवा ह्या गोष्टी मला नाही पटत. मला म्हणजे सुरुवातीला तर मलाही असं वाटायचं, जे आजही अनेकांना वाटतं. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगायला सुरू जिथून केली, म्हणजे काय तर अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करत नाही, आणि कृष्ण म्हणतोय की तू युद्धाला उभा राहा. मग त्यावेळेस मला पण असं वाटायचं, अरे तू म्हणतोय ना मी नाही करत, मी नाही मारत माझ्या भावांना, ते भाऊ आहेत माझे, ते माझे लोक आहेत, ते आप्त आहेत माझे, तर मी नाही मारत असं तू म्हणतोय, तरी तू का याला मारायला? म्हणजे लॉजिक काय? त्यावेळेस मलाही असं वाटायचं. बरोबर. पण ते माझे आप्त आहेत. म्हणजे बघा त्या स्टेटमेंटमध्येच किती हे आहे. ते जे समोर आहेत, ते माझे आप्त आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे, की ते जर तुझे आप्त आहेत, तर ते समोर का आहेत? हा, या बाजूला का नाही, असं अपोजिट साईडला काय? का आहेत? बरोबर. इट कॅन बी अदर वे राउंड ऑल्सो. प्रश्नामध्येच उत्तर आहे. तू तिथे का नाहीयेस मग? असंही असू शकतं. हो बरोबर. जर ते समोर आहेत, ते तुझे आप्त आहेत, जर ते तुझे आप्त आहेत, तर ते समोर का आहेत? वा. तुम्ही एकाच बाजूला का नाही आहात? बरोबर. उत्तर तिथून मिळायला सुरुवात होते. मग हा प्रश्न. पण म्हणजे मग उत्तरं मिळायला लागली, किंवा मी शोधायला लागले. आणि जसं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेन द स्टुडंट इज रेडी द टीचर अराइव्हज. हो खरंच.
तो श्रीकृष्ण टीचर म्हणून कुठल्या कुठल्या माध्यमातून उत्तरं देत गेला. कधी कधी मला काही वाचनात आलं, कधी, आणि ऑफकोर्स मी मगाशी म्हटलं, स्वामी विज्ञानानंद यांचा प्रचंड अभ्यास आणि प्रचंड त्याच्यावरती लेखन, आणि अभ्यास लेखन म्हणण्यापेक्षा हिमसेल्फ वॉज अ एनलाइटन्ड बीइंग. त्यामुळे त्यांना त्यांच्या एनलाइटनमेंट मधनं जे आलेला अभ्यास आहे त्याच्यातून काही, आणि कित्येक गोष्टी अशा पण आहेत की ज्या मी कुठेही वाचलेल्या नाहीत, कुठेही ऐकलेल्या नाहीत, कदाचित त्यांचा उल्लेख कुठेही नाहीये. अशा प्रश्नांची उत्तरं सुद्धा मला मिळालेली आहे. आपसूक. येस. थँक्यू. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की आता आपण बघतो की बहुरूपी कृष्ण आहे. कृष्णाची रूपं जर बघितली तर कोणी गवळी किंवा राजकारणी, तत्वज्ञान, या आपण बघूया सर्व रूपांपैकी जर तुम्ही बघितलं तर तुमच्यासाठी कृष्ण कोण आहे? मी मगाशी जे माझ्यासाठी उत्तर दिलं ना, मला पाणी व्हायचंय, मित्र आणि तुम्ही हो ते सांगितलं. म्हणजे मला जेव्हा तो जसा हवा, मला मित्र म्हणून हवाय, कधीतरी मी एकटीच आहे, खूप म्हणजे हे फार पोएटिक वाटेल कदाचित, पण हे सगळ्यांच्या बाबतीत आहेच. कधीतरी मी खरोखर एकटी आहे, मला खूप एकटं एकटं वाटतंय, त्यावेळेस तो माझ्याकडे माझा मित्र म्हणून असतो. सो नाईस. यू हॅव टू फील इट. शक्ती खरंच दिसत नाही, पण त्याचा अनुभव घेता येतो, घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, घेता येतो. हो, घेता येतो. कधी मला मी अडकले कुठेतरी की आता मी काय करू, त्यांनी तर SOP देऊन ठेवलाय जीवन जगण्याचा. भगवद्गीता वेगळं काय आहे. अभ्यास जर त्यात केला की अशा वेळेस जर कृष्ण असला असता तर काय केलं असतं, मला काय त्यांनी ऍडवाइस दिला असता. तो काय त्या अर्जुनाकडे मोनोपोली नाहीये श्रीकृष्णाची. हो. छान छान सांगितलं. प्रश्न विचारले तर आमचा पण आहे. येणार. माध्यम बदलून नाही. तुम्ही काय प्रत्येक वेळेस तो पितांबरधारी आणि मोर मुकुट घालून आणि असाच येईल असं नाहीये. खरंच कुठल्याही रूपाने असू शकतो, कुठल्याही माध्यमातून येऊ शकतो. तुम्ही मगाशी बिहाइंड द सीन्स मध्ये सांगत होते की आजच्या 2026 मध्ये कृष्ण समोर आला तर तो कसा येऊ शकतो किंवा कुठल्याही रूपाने येऊ शकतो. नक्कीच. आपल्याला माहित नाहीये, आपल्याला ओळखायला आलं पाहिजे, आणि आपण तेवढी कुवत नसेल तर त्याच्याकडेच प्रार्थना करू. आणि पुन्हा आपण द्वैतामध्ये, म्हणजे हे जरा थोडंसं खूप आध्यात्मिक वगैरे होईल, पण पुन्हा ओळखायला कशाला बाहेर का शोधतोय आपण. हो, ही गोष्ट पण आहे खरंच. पण अद्वैत. त्याची प्रचिती येताना पण लोक विश्वास ठेवतील का, हा महत्वाचा आहे. आता खूप लोकांना उत्तर असा आवाज जर आला कानामध्ये तर त्यावेळेला नाही हे कुठलं तरी मी ऐकलेलं असेल, पण हा विश्वास पण कधी कधी होत नाही आपल्यावरती की आपल्याला उत्तर देऊन जातात. बरोबर की नाही? असं होत असेल. तुम्ही जसं आता म्हणालात की फिलॉसॉफर, गाईड म्हणा, मला जसं पाहिजे तसं मी त्या रूपाने मी पाहते आणि मला उत्तरं त्याची मिळतात. अगदी. म्हणजे वेगवेगळी रूपं. कधी पॉलिटिक्स मध्ये पॉलिटिशियन म्हणून तो मला तितकाच म्हणजे हे दिसतो. ही वॉज अ व्हेरी रुथलेस पॉलिटिशियन. राईट. म्हणजे त्याचा एक मला श्रीकृष्णाबद्दल आवडलेली गोष्ट की तो ज्यामध्ये असायचा तिथे 100%. जर तो चोर होता, चोरी करायचा, पण फुल सराईतपणे, फुल प्लॅनिंगनी, चोरी का करायचा याची कारण वेगळी, ती मी कृष्णार्थामध्ये देते. सो नाईस. बघा पण प्रचार करतोय. आणि पण तो जिथे जिथे जसा जसा होता त्याने प्रेम केलं 100%. अगदी अगदी. त्याने ते निर्लेप निसंग होऊन सगळं मागे सोडून पण दिलं. तो लिप्त नाही राहिला कुठे, एका ठिकाणी कुठे राहिलाच नाही. खरंच आहे. जे जे काही केलं त्याने ते 100% केलं. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ज्या वेळेस आपल्याला आपण त्या त्या सिच्युएशन मध्ये कधी तो मित्र वाटतो, कधी तो मित्र बनून येतो खऱ्या अर्थाने, कधीतरी आपण म्हणतो ना देवासारखा आला. एखादा माणूस आपल्या मदतीला येतो, एखादी गोष्ट घडते आणि आपण म्हणतो देवासारखा आला. म्हणजे अगदी. मी माझी म्हणजे पूजा पण ऍग्री करेल. बाबांना मानतो आपण, प्रत्येक कोणाला तरी मानतो आपण. तर तसंच मी ऑलवेज म्हणतो की आम्हाला काही प्रश्न असेल सकाळी, ही आजची 2026 मध्ये म्हणा किंवा लास्ट
40-50 वर्षापासून हाच प्रॅक्टिस आहे की हा. मनात प्रश्न असेल तर तुम्ही म्हणाल तसं की आपण विचारावं हो. आपल्या गुरुला म्हणा किंवा कुणालाही. आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने कधी आम्ही सिरियल बघतो तिथून आम्हाला उत्तर, अरे हे माझं उत्तर मिळालं. तसं आज मी म्हणतोय की आज कित्येक लोकांना तुम्ही समजा काही एखादी गोष्टी या कृष्णार्थामध्ये सांगताय, इट कॅन बी की त्यांची काही प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळू शकतील. नक्कीच म्हणजे नक्कीच कोण कुठल्या रूपाने येईल आणि बोलेल असं जरूर नाही. आपण म्हणतो ना की त्याच्या तोंडून वधून घेतलं, घेतलं. तशी गोष्ट. सो ह्याबरोबर कृष्णार्थाची सुरुवात, आता हे सगळं तुम्ही सांगितलं 2013 मध्ये तुम्ही कवियत्री हा, म्हणून त्या तुम्ही कविता. सुरुवात हो. झाली. पण हे कृष्णार्थ ही संकल्पना मनात नेमकी कधी आणि कशी रुजली हे विचारलं तर काय सांगाल? म्हणजे एक हे पण नाट्य रूपाने आपण आता करूया असं मी शून्य तुमचं हा. प्रोजेक्ट होतं. अगोदर तुम्ही ते करत होता. आता हे करताय. तर कसं म्हणजे सांगू शकाल का? म्हणजे आमच्या म्हणजे प्रेक्षकांना पण समजेल की येस कधीपासून प्रोसेस तुम्ही विचार केला? ऍक्च्युली जशा इतर कविता होत होत्या तशा कृष्णार्थ मधल्या कविता होत होत्या, ज्या म्हणजे आत्ता कृष्णार्थ मध्ये आहेत त्या. मी वेगळ्या अशा काही त्याच्यासाठी म्हणून काढलेल्या नाहीये. ओके. प्रश्न विचारत गेले, का बरं, चोरीचं काय कारण आहे, उत्तर मिळत गेलं कवितेच्या रूपात. ओके. ते सगळं तुम्हाला म्हणजे कृष्णार्थमध्ये बघायला मिळेलच. अ, बायकांची वस्त्र लपवली, इतकं म्हणजे किती आपण त्याला म्हणतो की विकृती आहे ही. बायका अंघोळ करतायत. हो. आजच्या युगामध्ये असं जर काही आजच्या म्हटलं तर वेगळ्या काही कुठल्याही युगामध्ये तर ते वेगळ्या तऱ्हेनेच विचार येणार. असा हे कदाचित आता चांगला बायका विचार म्हणून येणार नाही. नाहीच असू शकत. बायका अंघोळ करतायत आणि तिकडे एक कोणीतरी उभा आहे आणि त्यांची वस्त्र लपवून जातोय. व्हॉट इज इट? पण पण जर विचार केला तर मी जसं म्हटलं की विश्वास माझ्या पप्पांवर होता. की नाही, पप्पा म्हणतायत ना, बरोबरच. म्हणजे आणि ते असतं ना की जसं लहान बाळ हो. हवेत उडवलं ते बाळ खेळत असतं, खिदळत असतं. अगदी. त्याला माहिती असतं की आपले बाबा पकडणार. आपल्याला पकडणार, झेलणार आहे, विश्वास. घाबरत नाही. तर मग मग जर ह्यानी हे असं केलंय, तर काहीतरी ह्याच्या मागे कारण आहे. अगदी. त्यामुळे मग ही सगळी जी उत्तरं म्हणजे ग्रॅज्युअली हे होत होतं. उत्तरं मिळत होती, कविता होत होत्या आणि जसं मी मगाशी म्हटलं, की मी घाई करत नाही. मला असं वाटतं, की याचं काहीतरी खूप छान होणार आहे. थोडंसं थांबूया. ओके. आणि मग होत गेल्या. तोपर्यंत माझं मी शून्य सुरूच होतं आणि अनफॉर्च्युनेटली कोविड त्यावेळेस आलं आणि जवळजवळ 54 माझे प्रयोग त्यावेळेस मी शून्यचे झाले होते आधी आणि परदेशात झालेले, लंडनला झालाय, दुबईला झालेले आहेत 2-3 प्रयोग. तर असे होत होते. पण तो एक मोठा गॅप पडला मध्ये आणि मग नंतर म्हणजे मी पुन्हा माझ्या स्विच टू एंटरप्रेन्योर मोडवर आले. कारण ऑफकोर्स इंधन हवं ना. अगदी बरोबर. कारण आणि प्रॅक्टिकल राहणं जरुरी आहे ऍक्च्युली. माझा मी शून्य कार्यक्रम किंवा रादर माझा कृष्णार्थ कुठलाही कार्यक्रम मला कोणीही, देर इज नो अदर प्रोड्युसर. आय एम मायसेल्फ, आय एम द प्रोड्युसर. मीच माझ्या कार्यक्रमाची प्रोड्युसर आहे. मला कोणी फायनान्सर किंवा कोणी इतर कोणाकडनं स्पॉन्सरशिप असं अजिबात नाही. सो मी प्रॅक्टिकली त्यावेळेस विचार केला की थोडंसं थांबावं. पुन्हा आपलं म्हणजे जो आपला एंटरप्रेन्योर रेश्मा कारखानीस आहे, तिला पुन्हा थोडंसं फ्युएल करावं. मग मी तो थोडा थांबवला आणि मग कृष्णार्थ वरती माझं सुरू होतं की काहीतरी. फक्त मला ना तेव्हा नेमकं प्रेझेंट कसं करावं ह्याचा अंदाज येत नव्हता. कारण काय होतं की कृष्ण एकतर पहिलं म्हणजे काय म्हणू शकतो की एक असा विषय आहे ना, की जो क्युरिओसिटी तर निर्माण करतो, पण त्याचबरोबर कितीतरी घासून गुळगुळीत झालेला विषय आहे. कैक लोकांनी त्याच्यावर की आता भाष्य केलंय, भाष्य केलं, लिहिलंय. त्याच्यावर कथा होतात, प्रवचन, विवेचन, कीर्तन सगळं होत असतं. मग अशा केसमध्ये मी पुन्हा कृष्णाबद्दल काहीतरी सांगतेय, राईट. तर त्याचं वेगळेपण ऐकायला लोक का येतील? पहिली गोष्ट म्हणजे. तर मग त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडायला पाहिजे. मी जर कथा, कीर्तन स्टाईलमध्ये जर किंवा जसं आता माझा मी शून्य आहे, की बसले आहे, एक वाद्यवृंद घेतलाय आणि मी गाते, तर इट बिकम्स अ टिपिकल थिंग. म्युझिकल आणि अशा पण आहे ते.
हा, बरोबर. तर मग तसं मला करायचं नव्हतं कृष्णार्थच्या बाबतीत तरी. ओके. नेमकं काय करणार मला माहित नव्हतं. बट आय स्टील थॉट की आय शुड वेट आणि मला स्वतःहूनच येईल काहीतरी सुचेल. वा. त्यामुळे ते सुचवेल. तोच तोच सुचवणार. सुचवेल. एक्झॅक्टली. आपण ॲपॅरेटस असतो फक्त. आता तुम्ही सांगितलं तसंच खरंच. तुमचा आपण फक्त मित्रच. माध्यम असतो. अगदी. आपण याच्यामध्ये आनंद मानावा, आपण याच्यामध्ये भाग्य मानावं, की त्याने आपल्याला निवडलं. क्या बात आहे. खरंच आहे. आपण त्यांना निवडणारे कोण आहोत? त्यांनी आपल्याला निवडलंय ही आपल्याला मोठी गोष्ट आहे. निवडलं म्हणजे काय करणारा तोच आहे, करणारी ती शक्ती वेगळी आहे. मी माझ्या बरेचदा माझ्या लेखनामध्ये पण मी याच्यामध्ये उल्लेख केलेला आणि बोलताना पण मी उल्लेख करते, की जे प्रिझम असतं, प्रिझम, लोलक हो. आपण म्हणतो. ट्रायंग्युलर. हां, तर त्या प्रिझमचं क्वालिटी काय आहे? की आपल्याला जेव्हा आपण ते रिफ्रॅक्शन किंवा जेव्हा त्याच्यातून सप्त रंग बाहेर बाहेर येतात. येतात. बरोबर. फिजिक्सच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो, की एका प्रिझममधनं जेव्हा एखादा लाईट सोर्स येतो, तेव्हा त्याच्यातून 7 कलर्स बाहेर येतात. अगदी. ओके. लेट अस अंडरस्टँड की ते प्रिझम इज नॉट द जनरेटर ऑफ द लाईट सोर्स. लाईट सोर्स कुठून तरी जनरेट होत असतो. म्हणजे त्या लाईटमध्ये 7 कलर आहेतच ऑलरेडी. खरंच. त्या प्रिझमचं फक्त काम काय आहे? टू बिकम द मीडियम वॉव! आणि टू बी ट्रान्सपरंट. सो नाईस. ज्या दिवशी त्या प्रिझमला वाटायला लागेल ना, की मी इट्स खतम. सुपर्ब! किती छान सांगितलं. म्हणजे असं प्रत्येकाने विचार करावा. वेगवेगळ्या तऱ्हेनं कोणी विचार करतील. पण हे प्रिझमची उदाहरण देऊन तुम्ही जे सांगितलं. की आपण फक्त माध्यम आहोत आणि आपण जितकं ट्रान्सपरंट होऊ आणि जितकं त्या प्रकाशाच्या किरणाला अ, प्रसारित होण्यासाठी आपण वाट करून देऊ, तेवढे सप्तरंग ब्राईट कलर्स आपल्यामधनं येतील. मग या मोमेंटला मला एक प्रश्न विचारायचा आहे ह्याच संदर्भात, की आजच्या तरुणांसाठी कृष्ण, जर आपण हा विषय घेतला, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो तसा, की आजच्या गोंधळलेल्या तरुण पिढीसाठी कृष्ण काय सांगतो? असं तुम्हाला वाटतं? परत तेच मगाशी तुम्ही सांगितलंत बिहाइंड द सीन्स, की कोणी सांगणार असेल तर तो लेखकच असतो. आपण म्हणतो, की कृष्णाने सांगितलंय, ते द्रौपदीच्या माध्यमातून द्रौपदी अशी म्हणते, राधा अशी म्हणते, पण ॲक्चुअली ते कोण लेखकच सांगत असतात. तर मी तुम्हालाच विचारतोय आता, की गोंधळलेला ही जी तरुणांसाठी कृष्ण काय सांगतो? तुमच्या माध्यमातून? ज्याला जे हवं त्याला ते तो सांगतो. सगळी तरुण पिढी ऐकतेय. हो, तर नक्की. असं काहीतरी म्हणजे सांगा, की विच विल बी हेल्पफुल टू देम आजच्या युगासाठी. ऑफकोर्स. ते गोंधळलेले आहेत असं आपण धरूया. नाही, आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याला गोंधळलेले चुकीचं असेल, सॉरी, पण कारण ते कदाचित जास्ती आपल्यापेक्षाही सुज्ञ असतील विचारांनी. असतील नाही, आहेतच. हो, खरंच आहे. हे आणि हे उत्क्रांतीच्या नियमाने सिद्ध आहे. बरोबर. आपली पुढची पिढी ही आपल्यापेक्षा हुशार आणि प्रगतच असणार. मी ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे ते प्रचंड मी हुशार ऍक्सेप्ट करतो मित्रांनो. म्हणजे ह्याच्यात काही शंकाच नाहीये. ते अनुभव टायमाने येईल, पण निश्चितच आणि मी तर उलट म्हणेन की आपली मुलं ना फार सॉर्टेड आहेत. खरंच. गोंधळलेले आपण आहोत. मी माझे शब्द परत घेतो. माझा प्रश्न. ते आर व्हेरी क्लिअर. येस येस. हो, खरंच आहे. लाईफमध्ये एकदम सिम्पल, क्लिअर. ते आता पुढची पिढी आहे ना फार क्लिअर आहे. मला सांगा, आपणच आहे ना कितीतरी गोष्टींचा ताबू करून ठेवतो. एखादी गोष्ट मनातून पटत असते, हो, मनातून करावीशी वाटत असते, पण पटत नाही. पण अरे करू का नको, हे बरं आहे का नाही, पाप पुण्य आणि दुसरी गोष्ट आपले बिलीफ सिस्टम जेवढे वेगळे आहेत ना, मग हे केल्यावर हे पाप आहे का, हे पुण्य आहे का, हे असल्या सगळ्या गोंधळांमध्ये आपली पिढी आहे. आता पुढची पिढी ते लोक खूप सॉर्टेड आहेत. क्लिअर. मला हे योग्य वाटतं, मला हे करा. तुम्ही हे सांगताना आणि छान आपली मुलं पण. तुम्ही कधी तुमच्या आईला प्रश्न 17 विचारले की हे का करू का नको करू? हे कर, मी सांगते. मी सांगते म्हणून कर, नाही तर धपाटा घालीन. हो, खरंच. आपण हिंमत तरी केली का आपल्या आई वडिलांना प्रश्न विचारणारी मुलं आहेत भरपूर लहानपणापासून. पण प्रश्न म्हणजे आपल्या संस्कृतीमध्येच आपण अलाव करतो. सनातन संस्कृतीमध्ये प्रश्न विचारायला देर इज ऑलवेज स्कोप.
अगदी बरोबर. आणि आपली उपनिषद जी आहेत ती पण म्हणजे मी काही फार अभ्यासक नाहीये, सॉरी कुठे चुकले तर मला माफ करा, पण उपनिषद म्हणजेच म्हणजे शिष्यांनी प्रश्न विचारलेत आणि गुरूंनी उत्तरं दिलेली आहेत. हो, खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे आपल्या आपल्या मुलांनी प्रश्न जर आता मुलं आपली तुम्ही सांगता ना, आम्ही करू. पण आम्हाला तर्क सांगा, खरंच आहे. लॉजिक आजकाल सांगा. का? का म्हणजे करायचं? छोट्यात छोटी गोष्ट उपास का करा? किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असतील, का हा प्रश्न हो. असतोच. बरोबर. आणि ह्या काची उत्तरं नसतील, तर फक्त तर मग त्याला काहीतरी असं उगाचच म्हणजे अवडंबर रिलिजन आणि ह्याचं वगैरे न नाही. देताना मला माहित नाही, पण हे काहीतरी चांगलं असणार आपल्या पूर्वजांनी सांगितलं. हां. आणि त्याचा तर्क शोधून काढावा. जर तो आपल्याला माहित नसेल अगदी. आणि अगदीच नसेलही आपल्याला पटत. आपल्यालाच पहिले मुळात पटत नसेल, राइट. करू नका. न पटणारी गोष्ट जोपर्यंत मला ते कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये, तोपर्यंत मी ते करत नाही. याच्यामध्ये अयोग्य काय आहे? बरोबर, बरोबर. पण तुमचा हेच मगाचा प्रश्न, की कृष्ण तुमच्या रूपाने म्हणजे तुमच्या मते आजच्या पिढीला काय मी ते सांगेल? हां. प्रत्येकाला ज्याला जे हवंय त्या मी जसं मगाशी म्हटलं, की म्हणजे भगवद्गीता हे जीवन जगण्याचं एस-ओ-पी आहे. कितीतरी गोष्टी काय कराव्यात आणि काय करू नये. कसं असावं आणि कसं असू नये. असं पण हे पण खूप महत्वाचं आहे. पण याच्यासाठी कृष्ण वाचला पाहिजे, कृष्ण बघितला पाहिजे, कृष्ण ऐकला पाहिजे. एक्झॅक्टली. सगळ्या पिढींनी म्हणजे आजच्या पिढीने तर जरूर ऐकावं. तुम्हाला तुमची उत्तरं आणि कदाचित खूप मिळतील. क्युरियस बरोबर. नाही. आता बरेच पण राईट उत्तरं मिळणं आजकाल खूप गरज आहे. आणि एक्झॅक्टली. कारण इन्फॉर्मेशन खूप अवेलेबल आहे. आता काय आपल्याला नेटवरती आपल्या आणि बरोबर आहे. आपल्याकडे आजपर्यंत बहुतांश कृष्णाला आपण कसं पोर्ट्रे केलंय, सगळ्या सो कॉल्ड म्हणजे सगळेच लेखक, कवी, एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, चित्रपटांमधून, नाटकांमधून किंवा गण-गवळण ह्याच्यामध्ये फक्त राधा, कृष्ण, प्रेम, रासलीला ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. पण योगेश्वर कृष्ण किंवा ज्याला आपण म्हणतो की जो म्हणजे गोकुळ सोडून मथुरेला तो डिप्लोमॅट, तो किती जो फिलॉसॉफर, त्या कृष्णाला आपण खरंच त्याचा अभ्यास करतो का? खूप अभ्यासण्यासारखं आहे. त्याचं संपूर्ण मला असं वाटतं आयुष्य सोयीनुसार आपण आपल्याला आपला कृष्ण बघतो. बघ आणि त्यांनी केलं तर मग मी काय केलं तर काहीच हरकत नाही. आपल्या सोयीप्रमाणे. एक्झॅक्टली. आहे ना? कारण आपण म्हटलं कधी-कधी त्याला आपण देव म्हणतो. का देव म्हणतो? कारण मला जमत नाही त्याने केलेलं, मग तो देव आहे. म्हणजे मी माझी बाजू क्लिअर करते. बस. की त्याला जमलं कारण तो देव होता. पण मी जेव्हा चोरी करते, खोटं बोलते, मी जेव्हा असं काहीतरी म्हणजे असं काही कृत्य करते, तेव्हा म्हणते, "अरे कृष्णाने पण केलं ना, हां. मग मी केलं म्हणून कुठे बिघडलं?" बरोबर. आणि आपणच आपल्या देवाला म्हणजे मी आता देव म्हणेन, कोणाला देव मानायचंय, नाही मानायचं, तो ज्याचा त्याचा प्रश्न. पण मी त्याला एक आयडियल व्यक्तिमत्व, हिज अवर म्हणजे प्रश्नच नाही. तो आपला समृद्ध इतिहास आहे. प्रश्न. श्रीकृष्ण आपला समृद्ध इतिहास आहे. पहिलं तर हे मान्य केलं पाहिजे. खरंच, त्याचे जीन्स आहेत आपल्यामध्ये, जनुक आहेत त्याचे आपल्यामध्ये. खरंच. इफ यू बिलीव्ह दॅट. मग जीन्स आहेत, इन्फॉर्मेशन आहे ना, आपल्यातच आहे ना सगळं. आपण लकी आहोत. किती नक्कीच. किती लकी आहोत. पण त्याला जे एक गमतीशीर म्हणजे आता बघा हां, आपल्या ह्या गाण्यांमध्ये सगळे आपले जो कवी आहेत किंवा आता माझी पण अनेक अशी राधाकृष्णावरती गाणी आहेत, त्याबद्दल वाद नाहीये. एक असं मला चटकन आठवतं ते गाणं, लगान पिक्चर मधलं राधा कैसे न जले. हो, हो. हां, तर त्याच्यात तो जो स्वयंघोषित श्रीकृष्ण आहे, म्हणजे लेखक हो, कवीच्या हो. माध्यमातला, तो बरोबर. काय म्हणतो, की ती काय ते मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले, बिलकुल. ते राधा कैसे न जले. तो काय म्हणतो, या राधेला सो कॉल्ड गोपिया आनी जानी है, राधा तो मन की रानी है. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सांगताय काय कृष्ण कोण? काय कसा होता? म्हणजे गोपिया ना, त्या काय त्या चलत्या फिरत्या आहेत टाइमपास.
पण राधा मन की राणी हे तुम्ही आपल्या तरुणांना सांगताय, हे बोलतोय आपण, बरोबर. ही गाणी गुणगुणतोय. म्हणजे एक मुलगा जो कृष्णाला आयडल म्हणून बघणार, तो काय म्हणणार, तो त्याच्या मैत्रिणीला, अगं त्या बाकीच्या टाइमपास आहेत, एक्झॅक्टली. तू 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 खरी. मी तेच म्हटलं, प्राइजेस आपण घेणार. म्हणजे इतकं आपण आहे ना, अ, काय म्हणू, कमी लेखलेलं म्हणून. हा, किंवा दूषित करून ठेवलेलं आहे ते कॅरेक्टर. म्हणजे कृष्ण हा कॅरेक्टर किती मोठं आहे. ते कॅरेक्टर बोलणंच चुकीचं आहे. नाही. आयडल मोठी गोष्ट आहे. पण आपण कृष्णाला, म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पाहिजे तसं तो काय असा होता, तो काय तसा होता, म्हणजे नावं ठेवलेली आहेत. हो, तर कृष्णासारखं थोडी तरी गुण आपल्याकडे जर आले तर खूप मोठ्या गोष्टी होतील. स्वतःला कृष्ण, अरे मी कृष्ण, तू राधा, हे ते, अरे त्याच्यासारखा त्याग करून दाखवा एकदा. आपण फक्त तेच घेतोय ना. आपण म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की राधाकृष्ण हे जे सोयीस्कर. एक रिलेशन होतं, ते का होतं, कसं होतं, ह्याची फिलॉसॉफी जर तुम्ही बघितली तर वेगळी गोष्ट होती प्रत्येका बाबतीत. म्हणजे लहानपणापासूनची त्याची जी जर्नी आहे कृष्णाची, सुंदर, म्हणजे प्रश्नच नाहीये. ते आणि हे आपल्या लोकांना तरुणांना कळायला डिटॅचमेंट, पाहिजे. किती गोष्टी शिकू शकतो आपण त्यांच्याकडून. नक्कीच बऱ्याच गोष्टी आहेत. तो कुठेही पण असा स्टिक, म्हणजे अडून राहिला नाही. अगोदर मथुरा, मग नंतर असं 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 करून हा, गोकुळात होता आधी, मग सगळ्या गोष्टी त्या लीला होत्या, त्या गोष्टी पण त्याच्या काहीतरी त्यांना काहीतरी सांगायचं होतं. आपण actually. त्याला लीला म्हणतो. काय होतंय बरेचदा, अ, कृष्णाला आपण आपण काय म्हणतो, तो देव होता म्हणून त्यांनी हे केलं. इट इज नॉट लाईक दॅट. ते उलट आहे. तो सामान्यच होता. तुझ्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती. त्याने असामान्य काम केलं म्हणून तो देव झाला. अगदी बरोबर. आणि ते असामान्य काम स्वार्थासाठी नव्हतं. काहीच नाही. त्याच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपण जर बघितलं, खरंच. तो आपण काय करतो, त्याला डायल्यूट करून टाकतो. त्याचा जो त्याग आहे, त्याचं जे इंटेन्सिटी आहे त्याच्या ह्याची, त्याला सगळ्याला देव म्हणतो आणि झालं लाईट करून टाक. चमत्कार. खरंच. म्हणजे मी माझ्या मेहनतीने काहीतरी अचीव्ह करते आहे, मी त्याच्यासाठी किती कष्ट केले, किती त्याग केला, हे सगळं हे न करता, अरे नाही ती काय, तिचे बाबा ते मोठे हे आहेत ना, बरोबर. सहज तिला काहीतरी काय सहज मिळालं. अरे हे करून तुम्ही माझ्या संपूर्ण जो प्रोसेस आहे मेहनत मेहनतीचं, त्याला तुम्ही डायल्यूट करून, तसंच कृष्णाच्या बाबतीत देव आहे ना, करून टाक. त्याला जमलं. आणि म्हणून मग आपण त्याला वेगळं आणि मला वेगळं असं करतो पाहिजे तेव्हा आपण. माझ्या बरोबर, पाहिजे तेव्हा तोच वेगळा. हवा देव माझ्यासारखा, नाहीतर देव. तर ह्या कृष्णार्थमध्ये तुम्ही हे सगळं सांगता का? म्हणजे हो, हो. हे सगळ्या गोष्टी. हो, म्हणजे सगळ्या ज्या ज्या कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी आहेत त्याच्या बाबतीतल्या. अरे वा. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला एक एक एपिसोड बनतील असे होतील. हो, बनू शकतात. पण आता कृष्णावर इतकं लिहिलेलं आहे, म्हणजे हा प्रश्न मला आता येतो, असं की इतकं लिहिलं गेलं असताना हा रिपिटेटिव्ह आहे, होण्याचं दडपण आलं का? कारण ह्याच गोष्टी लहानपणापासून मुलांनी ऐकल्या आहेत, प्रेक्षकांनी ऐकल्या आहेत, किंवा सगळ्या ऑडियन्सनी ऐकल्या असतील छोट्या मोठ्या प्रमाणात. तर तुम्ही पण त्याच गोष्टी सांगताय, कदाचित वेगळ्या रूपाने, किंवा त्याची वेगळा पैलू असू शकतो. पण मग हे काही दडपण आलं का तुम्हाला? नाही, ते रिपिटेटिव्ह नाहीच आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की correct, हे exactly. गोष्टी रिपिटेटिव्ह असतील, पण त्याला असं दडपण आलं का तुम्हाला, की लोकांना माहिती आहे पण हे, असं काही वाटलं का तुम्हाला? मी तुम्हाला सांगते, कारण आजपर्यंत बहुतांश, म्हणजे मॅक्सिमम, आय वोंट से एव्हरीथिंग, पण मॅक्सिमम वेळा ज्या पण आपण कथा, कीर्तन, काय जे काही ऐकतो किंवा हे बरेचदा, त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने काय केलं हे आपण, त्याचं म्हणजे कथा, त्याची जन्माची पूर्ण कथा, Right. की त्याचा जन्म इथे झाला, अशा परिस्थितीत झाला, मग तिथून तो कुठे गेला, मग काय झालं, त्याचं बालपण कसं होतं, त्या वेळेस काय काय गोष्टी घडल्या, हे सगळं कृष्णाने काय केलं हे सांगणारे आहेत. कृष्णार्थमध्ये श्रीकृष्णाने ते का केलं अच्छा, ते हे सांगतं कृष्णार्थ. आतापर्यंत म्हणजे कोणी का केलं हे जास्ती करून सांगितलेलं नाहीये. व्हेरी नाईस. म्हणजे आपण हा विचार कसा आला तुमचा वेगळ्या तऱ्हेनं? म्हणजे ठीक आहे, केलंय, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला प्रश्न होते आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं, आणि म्हणून हा कृष्णार्थ आपण म्हणू शकतो. हो, नक्कीच. तुम्हाला का प्रश्न केलं होतेच. हे मला प्रश्न होते, आणि मला माहितीये की असे अनेक प्रश्न लोकांना पण असतात, मुलांना पण असतात, असणारच आहे ऑब्व्हियसली.
वा, खूप मग जर मला त्याची उत्तरं म्हटलं तर मिळालेली आहेत, म्हणजे आय डू नॉट, मी काही कुठली गोष्ट विधान करत नाहीये, हे मला असं वाटलं. त्याच्यातून तुम्हाला जर काही चांगलं घेण्यासारखं असेल, तुम्हाला जर त्याच्यातून काहीतरी मिळणार असेल, काहीतरी इन्साईट मिळणार, दिशा मिळणार असेल, काही तर मला आनंदच आहे. छान. आणि कविता हा समाज मनाचा आरसा असतो. अगदी अगदी समाजात जे सुरू आहे, ते कवी किंवा लेखक किंवा फॉर दॅट मॅटर कोणी आपल्या कलाकृतीतून ते मांडत असतात. वा, त्यामुळे बरेचसे लोक कवितेशी, गाण्यांशी रिलेट होतात. अगदी ज्या गोष्टी आपल्याला खूप मोठ्या-मोठ्या लेखांमधनं मांडता येत नाही, त्या एका छोट्या छोट्या. कवितेमधून मांडता येतात. खरीच खरीच. आणि ते सृष्टी आपली माध्यम तशी सांगते पण. मला देवाने, सरस्वतीने च्या आशीर्वादाने, कृपेने ते मला मिळालेलं आहे. तर मी असा विचार करते, की त्या माध्यमातून जर मला काही विचार समाजामध्ये पोहोचवता आले, तर ते मला केलं पाहिजे. ते माझं कर्तव्य आहे. किती छान. मित्रांनो, कृष्णार्थ मी स्वतःहून आवर्जून आता तुम्ही मगाशी आपण बिहाइंड द सीन्स मध्ये काला घोडा हो. फेस्टिवलला मी सिलेक्ट येणार आहे. झालेलं आहे. हो. येणार आहे तो आणि पण एक तुमच्या म्हणजे प्रयोगाला, त्या प्रयोगाला येणारच आहे मी. पण माझी इच्छा आहे की निश्चित तुम्हाला जर काही तुमचे पण प्रश्नाची उत्तरं मिळायची असतील कृष्णाबाबतीत, कृष्णार्थमधून आणि हे नाट्य रूपांतर म्हणजे जे काही तुम्ही म्हणालात कविता प्लस ह्या गोष्टी आहेत, हे कृष्णार्थमध्ये जरूर तुम्ही बघा अशी माझी हो, विनंती नक्की. आहे. तो म्हणजे ॲक्चुअली आणि ऑडिओ काळा व्हिज्युअल आहे. फेस्टिव्हल इज अ व्हेरी गुड फेस्टिव्हल. ते माझ्यासाठी वातावरणच वेगळं असतं. हो. आणि तिथे सिलेक्ट होणं, काळा घोडामध्ये आपला कार्यक्रम सिलेक्ट होणं, हे खूप प्रेस्टिजियस आहे. कारण कितीतरी वर्षांपासून म्हणजे भारतातला एक सर्वोत्तम मानला जाणारा एक आर्ट अँड कल्चर फेस्टिव्हल आहे. तिथे खूप म्हणजे मायन्यूटली बघितलं जातं, तिकडे काय प्रेझेंट होणार आहे. खूप छान. मग अशा ह्याच्यामध्ये कृष्णार्थाचं सिलेक्शन होणं, हे माझ्यासाठी खूप प्रेस्टिजियस आहे हे खरंच. कुठे असणार? हे कुठे असणार? हे आपलं आपल्या यशवंत प्रेक्षकांना सांगा ना, म्हणजे हां, हां. तुम्ही बोलू शकता की येस, जरूर. आणि त्यांना आमंत्रण पण द्या. तर तुमच्या तुम्हा सगळ्यांना मी कृष्णार्थ करता आमंत्रित करते. फेब्रुवारीच्या 3 तारखेला काळा घोडा फेस्टिव्हल म्हणजे आपल्या मुंबईला साऊथ मुंबईमध्ये नरिमन पॉइंटच्या जवळपास सगळा तो फेस्टिव्हल असतो. ते तुम्हाला बरेच डिटेल्स सगळे मिळतील. आणि हा जो आपला कार्यक्रम आहे तो यशवंतराव चव्हाण जे नाट्यगृह आहे याला नरिमन पॉइंटला आहे. गुलाबाला. गुलाब्याला आहे. तर तिथे हा कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी 7 वाजता. मी येणार आहे. मी 3 पूजा फेब्रुवारी. आमची टीम येणार आहे. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. येस. सगळ्यांनी या. त्याच्यानंतर पण आपण पॉडकास्ट आणखीन पुढच्या आणखीन काही गोष्टींवरती जरूर करू. हो, नक्की, नक्की, तुम्हाला नक्की. यायचंय. येस. आता इथे थांबवत नाहीये, पुढचा प्रश्न घेतो. येस. तर मला उत्स्फूर्तपणे वाटलं म्हणून म्हटलं मी प्रेक्षकांशी तुम्ही बोला. येस. तर त्यांनी पण मी जो आनंद घेणार आहे आणि त्यांनी पण हा आनंद आणि घ्यावा. मी तेच सांगू इच्छिते, की हा एक खूप ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे एक्सपिरियन्स असणार. एक्सपिरियन्स आहे. एकपात्री पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये लाईट इफेक्ट्स आहेत. साउंड आहे, चांगला म्युझिक बॅकग्राऊंड साउंड आहे, खूप छान. नेपथ्य आहे चांगलं. त्यामुळे एक खूप छान अनुभव आहे तो. वेगळी प्रस्तुती असणार आहे. येस, येस. तर स्वतःकडून अपेक्षा असा जर मी विचारलं तर कवयित्री म्हणून स्वतःकडून तुम्हाला काय अपेक्षा होत्या या कृष्णार्थमध्ये? म्हणजे तुमचं म्हणजे आता तुम्ही तर लिहिताय किंवा कविता झालेल्या आहेत, पण तुमच्या स्वतःकडून काही अपेक्षा आहे का? आता कारण काय की पहिली लिहिलेली गोष्ट वेगळी. आता हो. तुम्ही 250हून तर आपण काय म्हणू शकतो, आपण अपग्रेड करून जातो आपल्याला आणि आपण स्वतःला पाहतो मी कुठे होते, हो. आता मी कुठे आहे. तर स्वतःकडून पण एक अपेक्षा, अरे नाही नाही मी आहे काय का असं वाटतं आपल्याला. मित्रांनो, तुम्ही समजू शकाल की माझ्या प्रश्नाचं काय मत आहे, म्हणजे हो. व्हॉट आय वॉन्ट टू आस्क ऍक्च्युअली. नाही, अपेक्षा तर नक्कीच आहेत आणि असाव्यात, मला तरी म्हणजे आपण म्हणतो ना की वाटतं. अरे आता स्टँडर्ड सिरीज काहीतरी आणखी असं कारण दडपण नाही, पण एक वाटतं आपल्याला की लोकांना आवडावं, हे सगळा उद्देश असतो. हो, नक्कीच. आणि मुख्य म्हणजे देअर इज ऑल्वेज रूम ऑन द टॉप असं म्हटलं जातं, सो नाईस. की वर जागा आहेच,
ज्यावेळेस आपण आपल्याला मग ती स्टॅग्नन्सी यायला लागते जेव्हा आपणच आपल्याला आवडायला लागतो. म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी अरे काही प्रयत्न तुम्ही करता का म्हणजे? नक्कीच करते. प्रत्येक म्हणून वेळेस हा मला प्रश्न. असं वाटतं ह्या आत्ता काहीतरी म्हणजे जेव्हा मी कृष्णार्थाची सुरुवात केली तेव्हा ऑफकोर्स मी जसं मगाशी म्हटलं की मी प्रोड्युसर आहे. त्यामुळे आपण आपल्या ज्या काही फायनान्शियल एक हे असतं Budgeting. बजेटिंग असतं त्याच्यामध्ये करायचं. अगदी बरोबर. हेतू काय आहे आपला? तर हेतू आपल्याला श्रीकृष्णाबद्दलचे विचार आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचा हा आपला मुख्य हेतू आहे. पण तरी सुद्धा लोकांना तो इंटरेस्टिंग वाटावा, तो मोनोटोनस वाटू नये, त्याला काहीतरी आपण वेगळं सुंदर स्वरूप द्यावं, या हेतूने आपण सुरुवात केली, की बाबा नाही आपण थोडं नाट्य स्वरूप देऊ. कोणीही न हाताळलेलं असं एक फॉर्म आपण हाताळू. बरोबर. तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत फार असं कोणी या पद्धतीने कुठल्याही कवी कवयित्रीने अशा फॉर्ममध्ये आपल्या कवितांचं सादरीकरण केलं नसावं असं मला तरी वाटतं. किंवा एक विषय घेऊ. तुम्ही एकटे करता पूर्ण हे? हो, संपूर्ण हा मित्रांनो, 2 तासांचा ही मोठी म्हणजे हो. वाव. एकपात्री प्रयोग आहे. 2 अंकी आहे 2 तासांचा. वाव. 2 तास संपूर्ण एकटी मी करते. आणि करताना सुरुवातीला नाही आपण एवढंच करूया. मग नंतर असं वाटलं की नाही मग थोडं कॉस्ट्युम्समध्ये आपण बदल करू शकतो का? मग अगदी छोटा 5 सेकंदाचा एक आपण समजा ब्लॅकआउट घेतला आणि एखादा कॉस्ट्यूम जरी बदलून आलो, छोटं चेंज केलं तरी ते कॅरेक्टर एन्हान्स होतं. एक्झॅक्टली. मग हे असं ग्रॅज्युअली करत अजून स्वतःला फिटअप करत अगदी बरोबर. गेलो. आम्ही म्हणजे प्रत्येक जण मला असं वाटतं तसंच करतो की पहिलं नाटक आपण जेव्हा करतो, पहिला प्रयोग म्हणू हो. शकतो, नाटक नाही, प्रयोग. आणि तो 100वा प्रयोग, 50वा प्रयोग, 25वा प्रयोग, काहीतरी आपण आणखीन पॉलिश होत जातो, प्रयत्न करतो प्रत्येक जणांचा. नक्की. कारण त्यांची एक इच्छा असते की लोकांपर्यंत एक चांगली प्रस्तुती होऊन देते. येस. सो ते तुम्ही करत असता. येस. वा. आता धर्मापलीकडचा म्हणजे आजच्या युगाच्या हिशोबाने एक प्रश्न विचारतो की पलीकडचा कृष्ण यावरती जर मला विचारायचं असेल तर कृष्णार्थ हा फक्त धार्मिक आहे की सामाजिक राजकीय अशाही त्यात काही तुम्ही कव्हर करता का? म्हणजे आजच्या युगाला रिलेट करून असं पण काय सांगता का? म्हणजे मुळात कृष्णार्थ किंवा श्रीकृष्ण धार्मिक नाही. तुम्ही एसओपी सांगितलं ती गोष्ट म्हणजे म्हणजे आपण त्याला कुठल्याही धर्माच्या चौकटीत ठेवता कामा नाही. कारण हा श्रीकृष्ण म्हणजे फक्त हिंदूंचा आणि हा अमुक देव म्हणजे फक्त असं न करता एक जसं मी मगाशी म्हटलं की ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे ती आपली इतिहास आहे. त्यामुळे तो काही कुठल्या धर्माला आता तर कितीतरी म्हणजे आपण बघतो परदेशांमध्ये भगवद्गीतेचा अभ्यास होतोय, श्रीकृष्णाचा अभ्यास होतोय. कुठले ते बघितलं कझाकिस्तान तिथे बघितलं पूजा है ना, तो डॉक्युमेंटरी बघितली आम्ही. वाव. म्हणजे ते पूर्ण टाउनशिप एक काही 5,000 फॅमिलीजनी मिळून ते चालू केलेली आहे. वृंदावन गोकुळ वगैरे सारखं ते सकाळ दुपार संध्याकाळ असं सगळं छान. ती तेवढी सिटी 5,000 लोकांची एक टाउनशिप बनवली आहे त्यांनी एका फॅमिलीने इनिशिएटिव्ह घेऊन. किती छान. म्हणजे कारण त्याच्यातला जो कृष्ण फक्त एक्झॅक्टली त्याच्यातला जो गाभा आहे त्याच्यात त्याची जी फिलॉसॉफी आहे, राईट, द वे ऑफ लिडिंग लाईफ, ते जे आहे ते जेव्हा कळतं मग ते काही असं होत नाही की नाही हे मला एखादी गोष्ट मला आवडलेली. आपण कितीतरी गोष्टी पाश्चात्य गोष्टी सुद्धा आपण घेतो ना. बिलकुल बिलकुल. कारण आपल्याला ते आवडलेल्या असतात. त्यामुळे कुठल्या धर्मामध्ये असं काही बांधलेला किंवा म्हणजे त्याला बांधू शकतच नाही. कोणी प्रयत्न केला तरी ते तसं करू शकत नाही. त्यामुळे ऑफकोर्स आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या सगळ्या ज्या काही पैलू आहेत त्याचे ते सगळे घेतलेले आहेत. मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे त्याच्यामध्ये पॉलिटिक्स ऑब्व्हियसली येणार. कारण एवढं मोठं पॉलिटिक्स त्यांनी केलं. मी एवढ्यासाठी विचारलं की लोकांना मी पाहिला नाहीये पण आता येणार आहे तुमचा तो पाहणार आहे तो. तर तुम्हाला आठवत असेल दादा कोंडकेंचा एक इच्छा माझी पुरी करा असं त्यांनी सुरू केलेलं. आणि ती सुरू करताना त्यांच्याकडे पण पैसे असे खूप काही नव्हते. पण मग ते कसे जसे ते पैसे आले तसे ते करंट टॉपिक वरती
ते रील्स म्हणा किंवा रील नाही म्हणू शकत, शूट करत होते हा हा आणि मग ते प्रयोग करत होते. म्हणून मी म्हटलं की हा विषय असा आहे कृष्ण, की आजच्या युगाच्या कुठल्याही माणसासाठी हा योग्य आहे. अगदी म्हणजे आजच्या कुठल्याही रिलेट आपण करू शकतो. पण हो. म्हटलं असं काही तुमचा हा कृष्णार्थ म्हणजे मी असं समजतोय की हा आज जो कृष्णार्थ सांगताय आणि 25वा प्रयोग असेल, 50वा प्रयोग असेल, त्याच्यामध्ये काहीतरी बदल दिसत राहील किंवा काही हो गोष्टी येस कारण करंट टॉपिकला तुम्ही रिलेट करून पण काही नक्की. कारण तुम्हीच आणि ते करंट प्रेझेंट टॉपिक करताय. हेच हा जो संपूर्ण कृष्णार्थ आहे तो मी करंट टॉपिकला रिलेट करूनच सांगते. एक्झॅक्ट. कारण आज आपण म्हणतो 7,500 वर्ष झाली श्रीकृष्णाचा हा इतिहास आहे. तरी पण तो आयडियल का आहे? बिकॉज कृष्ण हा कालातीत आहे. अगदी यानंतर सुद्धा हजारो वर्ष जातील, आपण नसू. रिलेट करू शकतो त्या युगाला ऍक्च्युली. ते इतकं त्याने त्याचं संपूर्ण चरित्र आहे. ते ज्यावेळेस आपण म्हणून म्हटलं की त्याला तुम्ही व्यक्ती समजा किंवा वृत्ती समजा, हा हा मस्त. काहीही समजा. तो खरा होता, खरा नव्हता, दॅट डझंट मॅटर एट ऑल. ते पुन्हा रिलेटिव्ह आहे. ज्याला वाटतंय की तो खरा होता त्याच्यासाठी तो खरा खरं होता. ज्याला वाटतं तो खरा नव्हता, हे कोणाचं तरी काल्पनिक कोणीतरी कथा. ठीक आहे ना, काल्पनिक कथा सुद्धा अशा पद्धतीने असा विचार करून आपल्याला त्याच्यातून घ्यायचंय काय? अगदी पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या. मला माझ्या या ह्याच्यातून मी कुठलीही गोष्ट करते. समजा मी एखादा लेख वाचते, समजा मी एखादा व्हिडिओ बघते. मला त्याच्यातून काय मिळतंय? मला त्याच्यातून काय हवंय? मला एंटरटेनमेंट हवंय, मला मिळतंय का? ओके, मिळतंय. मला प्रत्येकाला जे याच्यातून पाहिजे ते गोष्टी आहेत. एक्झॅक्टली. खूप छान खूप छान. सो आपण त्याच्यातून काय घ्यावं? कृष्णाला काही फरक पडत नाही. हो तुम्ही त्याला खरा माना, खोटा माना, चोर म्हणा, काय म्हणा, त्याला काही ते तर फरक आहेच. पडत नाही. ही डझंट एट ऑल केअर अबाउट दिस की तुम्ही त्याला काय म्हणताय. अगदी 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 बरोबर. राईट राईट. तुम्ही त्याच्यातून काय घेताय हे हे महत्त्वाचं. ज्याचं त्याचं त्याला महत्वाचं आहे. कळू शकतं. तर काव्य, संगीत आणि नाट्य एकत्र असताना सर्वात मोठं आव्हान तुमच्याकडे काय होतं? कारण हे सगळं तुम्ही करताय. म्हणजे एक पात्री प्रयोग करताय, त्याचं संगीत पण आहे, सगळंच ओव्हरऑल. तर ह्याच्यामध्ये तुमचं काय म्हणजे मेन आव्हान होतं हे करताना? हे म्हणजे खरंच हे आव्हानात्मकच आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की कृष्ण विषय खूप कॉमनच आहे आणि मग असं पहिली गोष्ट म्हणजे अ, आज सगळ्या जेवढे पण म्हणजे थिएटर इंडस्ट्री आहे हे माझ्या या गोष्टीला मान्यच करेल आणि तुम्ही सुद्धा परफॉर्मर आहात स्वतः. हो. ऑडियन्सना थिएटरला आणणं हे हो. किती डिफिकल्ट आहे. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. बरेचदा लोकांना इच्छाही असते येण्याची, पण बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ थिंग्स, अगदी ट्रॅफिकमुळे सुद्धा लोक यायला मागत नाहीत की खरंच. गाडी पार्क कुठे करावी, इथून सुद्धा प्रश्न असतो. म्हणजे बरेचदा लोकांची इच्छा असते, बरेचदा लोकांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात बरोबर. की नाही आता आपल्याला इकडे नाही हे अरे, आणि आपण काही सतत पण प्रयोग लावू शकत नाही. कधीतरी महिन्यातून बरोबर. 2 प्रयोग, 3 प्रयोग. मग त्यावेळेस आता जसं तुम्ही आजपर्यंत आता 7 प्रयोग झाले, पण तुम्हाला येता आलं नाहीये. खरंच. तुमची इच्छा खूप आहे, पण तुम्हाला येता आलं नाही ड्यू टू मेनी रिझन्स. एक्झॅक्टली. त्यामुळे पहिलं तर ऑडियन्सना थिएटरला आणणं हे एक मोठं चॅलेंज. अगदी बरोबर. त्यात रेश्मा कारखानीस, कवयित्री, म्हणजे आय एम नॉट मी काही कोणी म्हणजे फिल्म स्टार किंवा कोणी अशी कुठल्या तुमच्यासाठी आहात सिरियल तुम्ही. आमच्या ऑडियन्ससाठी आहात. आहे की नाही? नाही. बघा म्हणजे प्रत्येकाला एक प्रिय व्यक्ती असेल ना हां. आणि कनेक्ट झालं ना, त्याच्यानंतर मग मनुष्य कुठेही आपण पोहोचतो. बरोबर. तशी गोष्ट. नाही, बरेचदा काय होतं, इच्छा काही म्हणजे कलाकार ऑलरेडी ड्यू टू सम रिझन्स ऑलरेडी तशा ते फेमस असतात. त्यांना त्यांचा एक वेगळा विशिष्ट ऑडियन्स असतो. त्यांचा नुसतं फेस बघून सुद्धा लोक येतात. पूल असतो. एक्झॅक्टली, की बाबा यांचा याच्याला बघूया जाऊन. तर इथून ते पण होतं की माझा ऑफकोर्स माझा एक खूप जेनेरिक आणि खूप चांगला ऑडियन्स माझा आहे. खरंच. पण तो तेवढ्या प्रमाणात तेवढा नाही. म्हणजे त्यामुळे लोकांना थिएटरला घेऊन येणं हा एक मोठा पहिला चॅलेंज. खरंच आहे. दुसरं म्हणजे सगळं स्वतः करणं. आता 2 तास एक 5 सेकंदाचा पण
ब्रेक मिळत नाही, उसंत नसते. हो, म्हणून म्हणजे जेव्हा तो 10 मिनिटाचा मध्यंतर असतं, 10 ते 15 मिनिटाचं मध्यंतर असतं, त्याच्यात सुद्धा मला आराम मिळत नाही, कारण मला कॉस्ट्युम बदलायचा असतो. काहीतरी आहे तेच खरंच. म्हणजे मला कधीतरी लोक भेटायला येतात ना, त्यांना मला सांगावं लागतं, म्हणजे बाहेर सांगून ठेवावं लागतं, की मध्यंतरात शेवटी या म्हणजे मी भेटूच शकत नाही, बरोबर, कारण मला तेव्हा कॉस्ट्युम बदलायचं असतं. खरंच आहे. त्याच्यानंतर ते अ, म्हणजे त्यावेळेस ते लक्षात ठेवायचं, ते बोलायचं. आणि एकटं दोघं असतील तर थोडासा तरी दम घ्यायला मिळतो. आपण म्हणतो ना, इथे दम घ्यायला पण नाही, आणि फुरसत नाहीये. तुम्हाला 2-2.5 बरेचदा तास जे काय दुःख असेल. असलं, एखादं लिंक एखाद्याची तुटली तर दुसरा हो, काहीतरी इथे आठवण काय करून देतो. खरंच. आणि ह्या सगळ्या कविता आहेत, 18 कविता आहेत. पाठांतर, नाटक पाठ ठीक आहे, पण किती तुम्ही आता पण कविता जेव्हा करत असता तेव्हा पाठांतर तुमचं पाठांतर म्हणू का ते कसं आहे ते देवाला माहिती, पण म्हणजे ग्रेट गॉड गिफ्ट आहे. पाठांतराचं पण एक म्हणजे मला गॉड गिफ्ट, किंवा ना मी म्हणते ना, की मला खूप जण सगळे म्हणतात, ही आमचा कम्प्युटर आहे. म्हणजे माझे म्हणजे मित्रमंडळी काय म्हणतात, हिला कुठली कविता सांगितली ना, की ती म्हणते, "मग ते फ्लॉपी डिस्क आपण काढायचो ना, हो. अशा ह्याच्यात कुठे ठेवली आहे? सेव्ह. अच्छा, इथे इथे काढ." म्हणजे हिला 1 मिनिट द्यावा लागतो. काही सेकंद घेते. बरोबर. "अगं ती ऐकव ना कविता." मग ती अशी फ्लॉपी डिस्क काढते, टाकते. म्हणजे असं सुरू. नेहमी होतं असं नाही. माझे बरेच फ्रेंड्स असं म्हणतात. नाही. पण काय झालं बघा, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. अगदी. लहानपणी माझं शिक्षण मी म्हटलं जसं इंग्लिश मीडियममध्ये झालं, आणि बरेचदा काय व्हायचं, आता माझे मम्मी पप्पा काही फार असे शिकलेले किंवा असे खूप एज्युकेटेड वगैरे नव्हते, पण त्यांची इच्छा अशी होती की आपल्या मुलांनी चांगल्या चांगलं ह्याच्यात शाळेमध्ये शिकावं. त्यामुळे त्यांचं स्वतःचं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये नव्हतं झालेलं. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या अ, कुवतीप्रमाणे, आकलन शक्तीप्रमाणे ते माझा अभ्यास घ्यायचे. पण थोडा म्हणजे 5वी, 6वी, 7वी नंतर तो अभ्यासच एवढा कठीण व्हायला लागतो. खरंच. तर बरेचदा काय होतं, दडपण असल्यामुळे किंवा काही फॉर दॅट मॅटर, आणि मी म्हटलं जसं मी लहानपणी फार नॉटीच होते. त्यामुळे अगदी टीचर्स पेट वगैरे काही नव्हते. टीचर्स पेट इज दॅट यू? नो, नॉट मी. त्यामुळे टीचरना विचारायला जावं, की मला हे कळलेलं नाहीये किंवा काय, तर ते तर धाडस व्हायचंच नाही. खरंच. बरेचदा टीचर कंटाळून, "काय ते जा जाऊन, यू टेक इट फॉर सेल्फ स्टडी." हो. बरं, परिस्थिती अशी होती, की ट्युशन्स घेऊच शकत नव्हतो. राईट. जिथे पुस्तकं आपण वेगळी आणू शकतो, तिथे वेगळे पैसे देऊन. आणि पूर्वी कसं होतं, आता ना क्लासेसला जाणं हे फार असं प्रेस्टिजियस मानलं जातं. आधी लाज वाटायची, खरंच आहे. की अरे हिला म्हणजे क्लासला क्लासला टाकलंय म्हणजे हिला अभ्यासामध्ये म्हणजे ठेवायचं. होय. आपण रिलेट करतोय. आहे ना? छान, छान. लाजत आणि ट्युशनला जायचं. या नावाचा क्लास म्हटलं की प्रेस्टीज, हां, मी इतके पैसे भरा, 4 क्लासला जातो. इतके लाख, आणि त्या क्लासेस. विथ ड्यू रिस्पेक्ट आपण आपण ही गोष्ट आपल्या तुम्हाला जर तुमच्या पॅरेंट्सला विचाराल तर नाही, अशीच गत होती एक्झॅक्टली. पूर्वी. आता काय होतं, त्या क्लासेसच्या बॅगा मिरवतात लोक, बरोबर. मुलं. हो. ते क्लासवाले स्वतःचे काय असेल बॅग ते देतात, त्याच्यावर स्वतःचं ब्रँडिंग केलेलं असतं, आणि मुलं आपली, आणि आधी लाजत ट्युशनला जायचे लपून. लपून, की अगदी. अरे काय ट्युशन. अरे हा अभ्यासामध्ये ढ होय. जातोय. खरंच आहे. त्यामुळे ही एक परिस्थिती अशी होती, की ट्युशन्स तर नाहीच. Right. आणि उत्तरं तर लिहायचे, तर परीक्षा आहे तर परत उत्तर तर लिहायचे. बरेचदा व्हेरी ऑनेस्टली मी इकडे या ह्याच्यावर सांगते, कितीतरी गोष्टी कळत नसताना पण कळत नाही, पाठ कर. स्वतःलाच सांगायचं. हो. काही समजत नाही, पाठ करा. पण आता समजत नाहीये, पण आता कोणाला मी विचारू? त्यावेळेस ना गाईड्स होते, ना काही असे आणि होते. तुम्ही घरामध्ये मोठे ना? मी मोठी होते. तुम्ही आणि भाऊ. हो. मी माझ्या भावाला हो, एवढ्यासाठी बोललो की आता आमच्याकडे आम्ही 3 जण, भाऊ मोठा, बहीण, नंतर मी. तर मग भावासाठी जी पुस्तकं आलेली असायची ती दुसऱ्या वर्गाला तीच आम्ही ठेवत होतो. किंवा बाजूवाले, अरे ये साल तू ले लेना, बाद में मेरे को दे देना. आता मुलं वापरतील. आता नाही, आता ते नवीन. मग नाही, मग म्हणून मी म्हटलं की तुम्हीच फर्स्ट होते. त्यामुळे मी फर्स्ट होते, आणि मग त्यावेळेस असं व्हायचं की समजलं तर नाहीये, पण उद्या आलं जर हा आन्सर, तर म्हणजे समजून. आता बरेचदा लोक म्हणतात की नाही नाही, आधी तीच योग्य ही पद्धत चांगली आहे, गोष्ट. तीच योग्य पद्धत आहे. मी अजूनही त्याच पद्धतीची
पुरस्कर्ती आहे की तुम्हाला समजलंच पाहिजे. आज मी ते करते. हो. पण मला त्यावेळेस ती लहानपणी पाठांतराची सवय लागली. नाही समजत, पण आता उद्या जर हा प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं? पाठ कर. वा वा. म्हणजे ती सवय आता पण होते. पण ती मला त्या लहानपणीची सवय आता मला उपयोगी उपयोगी पडते. पडते. Very पण nice. आता मी समजून उमजून पाठ करते. फरक हा आहे. हो. नाही. लोक समजतात ते. क्लिअर करते. हो. नाही तर म्हणतील की काय ही आली आहे घोकंपट्टी करून, हिला काय कळलेलं नाहीये याच्यातलं डील. आणि आम्हाला समजवते. आपण किती फ्रीली बोलतोय, कॅमेऱ्यावरती आहोत. येस. पण आता एक असा प्रश्न की स्त्री दृष्टिकोनातून कृष्ण, आता एक स्त्री कलाकार म्हणून कृष्णाकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी वेगळी आहे, असं जर विचारलं तर काय सांगाल? मी पुन्हा तेच म्हणजे कृष्ण हा जसा म्हणजे हा तुम्हाला प्रश्न आहे, प्लस हा प्रश्न कदाचित कुठल्याही स्त्रीसाठी म्हणून मी हा प्रश्न पण असा पण म्हणून विचार, म्हणजे जे कोणी फिमेल्स असतील त्यांच्यासाठी कसं असेल, तुम्ही आता समजल्यात वेगळी गोष्ट. मी जसं म्हटलं ना की कृष्णाला ना कुठल्या काळाचं बंधन आहे, ना कुठल्या जनरेशनचं किंवा एजचं बंधन आहे. तसंच मी म्हणते की कुठल्याही पर्टिक्युलर म्हणजे जेंडर बायस नाही. असं नाही. ज्याला जसा वाटेल, मी स्त्री आहे म्हणून मला कृष्ण वेगळा दिसतो किंवा मी हे आहे म्हणून असं काही जेंडर बायस असा प्रश्नच नाहीये त्याच्यामध्ये. सो नाईस. कृष्ण सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांसाठी इक्वल आहे. मी तर लिटरली याच्यामध्ये म्हणजे जेव्हा त्याने जेव्हा हे कृत्य केलं, दुष्कृत्य, की बायकांची वस्त्रे लपवणे, मला फार मनामध्ये सारखा विचार यायचा की नाही अरे हे का केलंस? दिस इज नॉट राईट. आणि मला जेव्हा त्याचं उत्तर मिळालं आणि मी ते कृष्णार्थमध्ये उलगडून सांगते, तो एक पूर्ण पॅच आहे त्याचा. खूप सुंदर आहे. गोकुळातल्या गवळणी पाण्याला चाललेल्या असतात आणि मग तेव्हाची ती कविता आहे. आणि त्यानंतर मग तो सगळं ते करतो. मग तो त्याला गवळणी प्रश्न विचारतात. परखड, अरे असलं कुठेही विकृती आली कुठून तुझ्यामध्ये? बायकांची वस्त्र लपवणे इतपत तुझी मजल गेली. याला थट्टा मस्करी खोड्या वगैरे नाही म्हणत, हे पातक आहे, पाप आहे हे. बरोबर. असं त्या म्हणतात आणि त्याच्यावरती तो उत्तर देतो. हे सगळं ज्यावेळेस आहे आणि तेव्हाच म्हणजे आता मी ते सांगत नाहीये तो काय त्यांनी का केलं, तिथे येऊन पाहावं. पण तिथे त्याचा तो जो जेंडर बायस पण आहे ना, तो तिथे खोडून टाकला. म्हणजे आपण जेव्हा विचार होतो की कृष्ण स्त्रियांसाठी वेगळा आहे का, पुरुषांसाठी वेगळा आहे, त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय होतं असं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता प्रेक्षकांनी कृष्णार्थ पाहून मनात एकच गोष्ट घ्यायची असेल तर ती कोणती? आपला साधारण कृष्णार्थाच्या प्रश्नांवरती शेवटचा 1-2 प्रश्न त्याच्यापैकी हा. कृष्ण मला कळलेलाच नाहीये, हे इतकं कळलं ना तरी सुद्धा आपण त्याच्याकडे चालण्याचा प्रवास सुरू केला असं समजायचं. वा वा, छान. कारण मी असं मानते की ज्याला कृष्ण कळला तो स्वतः कृष्णच झाला समजायचं. तो कृष्णच होऊन जाणार. इट्स अ प्रोसेस म्हणू शकतो. इट इज अ प्रोसेस. तर माझा मोटिव्ह काय आहे ह्याच्या मागे, कृष्णार्थच्या म्हणजे ह्या लोकांनी काय घेऊन जावं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्याला मला माहिती नाही कोण काय घेऊन जाईल. प्रत्येकासाठी ते वेगळं आहे. समजा कोणाला कृष्णाबद्दल अधिक माहिती, ओढ काहीतरी निर्माण झाली ते असेल, किंवा जसं मी म्हटलं की कृष्णार्थमध्ये कविता आहेत, त्यामुळे नवीन जे कविता म्हणजे इच्छुक आहेत लिहिण्याच्या किंवा त्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कारण मी वेगवेगळ्या जॉनराच्या कविता त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या वृत्तांमध्ये कविता आहेत, त्यामुळे तो सुद्धा कोणी अभ्यास करू शकतं. तरुणांसाठी ऑफकोर्स श्रीकृष्णाबद्दल अजून ओढ निर्माण व्हावी, किंवा जे आपले थोडेसे ओल्ड एज आहेत, ज्यांना खरोखरच म्हणजे आता माझ्या काही ह्याच्यामध्ये हे लोक जेव्हा येतात तेव्हा अशा काही प्रतिक्रिया आहेत. 70 वर्षाचे आजोबा म्हणतात की मला कृष्ण कळायला 70 वर्ष जावी लागली.
हो एक एवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे त्या कार्यक्रमाची एक्झॅक्टली किंवा त्या कलाकृतीसाठी, की निश्चित त्यांना असं वाटलं की अरे आज 70 वर्ष मला कळला नव्हता कृष्ण, आज मला कळला. हे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी काहीतरी छान आहे. माझा वैयक्तिक हेतू एवढाच आहे, की माझ्या या कार्यक्रमामुळे थोडं जरी कोणी श्रीकृष्णाच्या अधिक जवळ गेलं किंवा की त्याला असं वाटलं, इव्हन तरुणांना जर असं वाटलं, की अरे कृष्णाचं कॅरेक्टर, कृष्णाचं जे संपूर्ण जीवन चरित्र आहे, ते अभ्यास करण्यासारखं आहे बरं का. मला ह्याच्यातून खूप काही मिळू शकतं. मी ह्याचा अजून थोडा अभ्यास करायला हवा. कारण मी काही सगळा कृष्ण समजावू शकत नाहीच. तो कधीच म्हणजे तो मलाच कळलेला नाहीये संपूर्ण. त्यामुळे मी असं अजिबात विधान करत नाही, की मी कृष्ण तुम्हाला समजवणार आहे. मला जे कळलं ते मी सांगते. त्यातून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. वा पण याबद्दल अधिक जाणून अधिक खूप लोकांनी लिहिलेलं आहे. मुळात तर भगवद्गीता साक्षात ते आहे. त्याच्याकडे जरी लोकांची ओढ वाढली ना, तरी ते मला म्हणजे माझ्या या सगळ्या प्रयत्नाला यश प्रयत्नाचं आल्यासारखं. यश आहे म्हणजे किती फलित छान, आहे. किती छान. आपण आपला प्रयत्न करावा. बाकी त्यांची इच्छा, कृष्णाचीच इच्छा म्हणूया आपण. आणि मित्रांनो, मी एवढं सांगेन, की जेव्हा पण तुम्ही कृष्णार्थ हे नाट्य रूपांतर जेव्हा तुम्ही पाहायला जाल, त्यावेळेला माझी एकच रिक्वेस्ट असेल, की मनामध्ये खूप काही आपण लहानपणापासून कृष्ण आणि खूप काही गोष्टी ऐकल्या असतील. पण जसं म्हणतो, की कोणासमोर आपण जातो त्यावेळेला ग्लास एम्प्टी करून गेलेलं बरं. एक्झॅक्टली. मला खूप माहिती आहे. मला माहिती आहे त्याला रिलेट करत बसलं ऑलवेज तुम्ही आहे ना ते बघता-बघता कंपेअर करत राहाल आणि आणि तुम्ही आपण तो आनंद घेणार नाही. तर एक्झॅक्टली. माझं म्हणणं आहे, तो की तुम्ही एम्प्टी होऊन नंतर मग रिलेट करा, की तुम्हाला काय माहिती होतं आणि हे काय सांगितलं. नाहीतर बरेचदा हा आपण असं प्रयत्न. प्रिज्युडाइज होऊन जातो. हो, मला सगळं माहिती आहे. हां, असं माहिती आहे होतं. किंवा हे असं आहे. हे असं नाहीये. हे तुम्ही काय सांगताय बरोबर. हां, असं होतं. बरोबर. त्याच्यापेक्षा एम्प्टी एक दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर मग शेवटी मी जसं मगाशी आपण बोलताना बिहाइंड द सीन्स आपण बोलत होतो, मी मगाशी म्हटलं तसं, की कुठल्याही आपण जेव्हा लेख वाचतो किंवा कुठलाही आता बरेचदा बऱ्याच लेखकांनी कृष्णाबद्दल लिहिलेलं आहे आणि मला कधी-कधी ना आता मध्ये एक WhatsAppवर एक मेसेज फॉरवर्ड होत होता आणि बराच तो मला पण अनेकांनी पाठवला आणि दुसरी एक आता झालेली अशी गंमत म्हणजे कृष्णाशी रिलेटेड काही तुम्हीच आमच्या ओळखीमध्ये कोण कृष्ण बघतायत किंवा कृष्णच्या रिलेटेड त्यांना काय आवडेल लगेच पाठवून. तर तो मेसेज जो होता आणि तो मी आधी पण एक दोनदा वाचला होता, की ते कोणीतरी लिहिलेलं आय डोंट नो कोणाची ती कल्पना असेल लिहिलेली, की राधा आणि कृष्ण स्वर्गात भेटतात. अच्छा. राधा स्वर्गात भेटते कृष्णाला ऐका मित्रांनो, आणि म्हणजे ती बरेच जण तुम्ही ऐकलं वाचलेली नसेल असेल. हा मेसेज वाचला असेल. असेल. की राधा कृष्णाला स्वर्गात भेटते आणि कृष्ण मग असा ओशाळल्यासारखा असतो आणि मग राधा म्हणजे काय म्हणतात द्वारकाधीश. तर मुळात इथेच सगळा कारभार गणलेला आहे कारण की द्वारकाधीश हा कृष्ण कधीही कुठलाही राजा झाला नाही. त्याने अनेक राज्य जिंकली. पण तो कुठलाच राजा झाला नाही. नीतिमान आणि सद्गुणी व्यक्तींना त्यांनी राज्य सिंहासनावर बसवलं. तिकडे प्रॉपर सगळं सेट करून तो पुढे निघून गेला. एक्झॅक्टली दुसरीकडे. ही वॉज अ किंग मेकर. किंग मेकर. ही ऑलवेज वॉज अ किंग मेकर. खरंच. तो कधीच त्या चौकटीमध्ये राहिला नाही. तर इथे मग द्वारकाधीश तुम्ही द्वारकेचे राजा झालात वगैरे वगैरे. आधी मुळात तर त्या राधाराणी म्हणतात आणि मग नंतर लेखकाचं आहे ते. हो, हो. बरोबर. तर आणि प्रेम सोडल्यावर म्हणजे गोकुळ सोडलं आणि मथुरेला तू गेलास तर तू काय काय गमावलंस याची लिस्ट राधा श्रीकृष्णाला देते. असं ते लिहिलेलं सगळं आलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग तू काय काय गमावलंस, मग तू सुदर्शन चक्र हातात घेतलंस, बासरी सोडलीस वगैरे आणि बासरी तुझ्या हातात होती तेव्हा तू म्हणजे प्रेम हे होतं तुझं आणि आता सुदर्शन चक्र हातात घेऊन तू अनेकांचा म्हणजे अनेकांना मारलंस, अनेकांचं वध केला, सत्या केलीस वगैरे वगैरे. म्हणजे अहिंसा जे म्हणजे हिंसा केलीस बेसिकली असं सगळं ते लिहून आलेलं. आणि मग आपण काय करतो त्या पर्स्पेक्टिव्हनी वाचायला लागतो आणि आपल्याला आपण हो, हो, हो.
बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो, हो. राधा असं म्हणाली. आपण पण वाहत जातो त्या कथेमध्ये म्हणा किंवा कुठल्या गोष्टीने. एक्झॅक्टली. आणि काय होतं, खरं आहे, खोटं आहे ती वेगळी गोष्ट, पण तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे. एक एक नियम आहे किंवा एक आपण ज्याला म्हणतो ना, की आइन्स्टाईननी दिलेली थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. बरोबर. एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह. तुम्ही कुठल्या म्हणजे त्या कुठल्या ठिकाणी आहात, परिस्थितीमध्ये कुठल्या तुम्ही परिस्थितीमध्ये आहात तुम्ही आणि कसे तेव्हा कसे बोलतात. म्हणजे आता आपण पण म्हणतो, "हो खरंच बरं का, त्या बासरी कृष्णाने सोडली आणि सुदर्शन चक्र हातात घेतलं आणि त्याने आता युद्ध घडवून आणलं." अरे युद्ध घडवून आणलं? म्हणजे कृष्ण असं पण म्हणतात, कृष्णाची जर इच्छा असली असती ना, तर महाभारत युद्ध झालंच नसतं. त्याने किती प्रयत्न केले. खरंच, खरंच. महाभारत युद्ध होऊ नये याच्यासाठी त्याने किती प्रयत्न केले. खरं. पण एक पर्टिक्युलर वेळ असते. म्हणजे आता एखादी गोष्ट, एखादा ऑपरेट करायचा आपण एखादं अॅम्प्यूट करायचं, काढून टाकायचं असेल, बरोबर. तर ते वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर आधी करतच असतात. अगदी बरोबर. पण आता जर हे आपण कापून टाकलं नाही, तर हे विष पूर्ण बॉडीत पसरत जाईल. म्हणून ही वेळ कधीतरी येते ना निर्णय घेण्याची. एक्झॅक्टली. ट्रू. आणि आपण फक्त जर एकाच पद्धतीने विचार करत राहिलो, नाही याने युद्ध घडवलं. पण ते सुदर्शन चक्र मग त्यावेळेस जेव्हा आपण म्हणतो, की नाही, नाही त्यांनी हातात घ्यायला नको होतं. त्याने जर सुदर्शन चक्र हातात घेतलं नसतं किंवा त्याने जर ते केलं नसतं, तर ते जे हिंसाचारी होते, त्यांनी येऊन तुम्हाला मारलं असतं. अगदी बरोबर. हा विचार आपण का नाही करत? मग सरसकट आपण एकाच ह्याच्यामध्ये मग आपल्या बऱ्याच लोकांनी काय केलंय, राधेच्या पर्स्पेक्टिव्हने श्रीकृष्ण, अ, द्रौपदी. द्रौपदीच्या पर्स्पेक्टिव्हने श्रीकृष्ण, कर्णाच्या पर्स्पेक्टिव्हने श्रीकृष्ण. पहिली गोष्ट वाचकांनी किंवा यांनी सगळ्यांनी हे विचार केले, ते राधेचं पर्स्पेक्टिव्ह नाहीये. ते कर्णाचं पर्स्पेक्टिव्ह नाहीये. ते द्रौपदीचं पर्स्पेक्टिव्ह नाहीये. ते त्या लेखकाचं पर्स्पेक्टिव्ह आहे. हो, तो म्हणजे त्या कधी राधेने येऊन सांगितलं मला असं वाटलं? अगदी, अगदी कधी द्रौपदीने असं येऊन सांगितलं? तिने लिहून ठेवलंय? खरंच आहे. मग त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये वाहत जाता कामा नये. मग ते आपण सगळं ऐकायचं, वाचायचं आणि त्रयस्थ होऊन आपण त्याला वेगळ्या पद्धतीने आपण अॅनलाइज करायचं. एक्झॅक्टली. अॅनलाइज आपण करायला पाहिजे. अगदी बरोबर. जे आपण ते अरे हो बरोबर आहे. द्रौपदी असं म्हणाली. अरे द्रौपदी नाही म्हणाली आहे. खरंच आहे. कादंबरीकार म्हणाले तसं. पण ते नंतर होऊन गेलं. ते माहिती आहे म्हणजे एकमेकांना सांगतात, माहिती आहे द्रौपदी असे जसं काही भेटलेत. म्हणून इतिहास आधी वाचावा. अगदी, अगदी. नाही कारण काय खरी होतं गोष्ट आणि आहे. ज्या वेळेस म्हणजे मी लेखकांना, कादंबरीकार आणि मला स्वतःला सुद्धा मी तेव्हा हे सांगू इच्छिते, की जेव्हा तुम्ही जर तुम्हाला कल्पनाविलास करायचा असेल ना, तर कुठलंही कॅरेक्टर घ्या. बरोबर. तुम्ही स्वतः निर्माण करा. अगदी. की काय तुमचं स्वतःचं कॅरेक्टर तुम्ही निर्माण करा. त्याला जिवंत करा आणि ते हे करा. ऐतिहासिक जे पण ऍक्च्युअल ही जबाबदारी आहे. कॅरेक्टर्सना ही तुम्ही जबाबदारी घेऊन तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांना मांडू नका. इथे काय होतो, खरं खोटं करायला कोणी जात नाही. बरोबर. एवढा अभ्यास कोणी करत नाही आणि आपण वाचकांच्या मनांना इन्फ्लुएन्स करत असतो. अगदी बरोबर. खरीच गोष्ट आहे. त्यामुळे हे लिहिताना, करताना ज्यावेळेस आपण एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेबद्दल लिहित असतो, तेव्हा खूप जबाबदारीने लिहिलं पाहिजे. अगदी बरोबर. तुला काय वाटतंय तुझ्या मनातलं त्याच्या तोंडी डायलॉग्स देऊ नकोस. जे खरं झालेलं आहे, खरं घडलेलं आहे, ते सांग. किंवा असं सांग, की मला असं वाटतं. क्लिअर बोला. खूप चांगलं. कृष्णाने असं केलं असेल. आता मला सुद्धा कृष्णार्थमध्ये मी खरोखर सांगते, की हे मी केलेलं अॅनालिसिस आहे. तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या. मला असं वाटतं. मला असं वाटतं. हे असं असेल म्हणून त्याने असं केलं असेल. मग तुम्ही विचार करा त्याच्यावरती आणि ठरवा. एक्झॅक्टली. काही बरोबर आहे. व्हेरी नाईस. त्यामुळे वाचताना, ऐकताना आपण म्हणजे त्याला सरसकट होकार देता कामा नये. खूप छान. मला या मोमेंटला मी खूप वेळेला डायलॉग ऐकलेला आहे तो, की हिंदीमध्ये म्हणतात, की "एक तेरा सच, एक मेरा सच,
एक तुमचं खरं काय असेल ती गोष्ट, एक माझी गोष्ट आणि एक खरोखर खरा गोष्ट हो, और म्हणजे खरोखरचा सच. सच. मला ह्या मोमेंटला विचारायचं आहे, की आता आजकाल आपण बघतोय ट्रोलिंग भरपूर चाललंय. मी हा करंट टॉपिक विथ ड्यू रिस्पेक्ट कोणाला काही सांगत नाही. पण ट्रोलिंग भरपूर चाललेलं आहे आणि हे सेलिब्रिटीजच्या माध्यमातून आपण असे पॉडकास्ट बघतो, काही-काही खूप ऐकतो. मी नाव नाही घेणार, पण तुमचं मत काय आहे, की लोकं असे ट्रोल करतात त्याच्याविषयी? हा काही टॉपिक आपल्या पॉडकास्टचा नाहीये, पण आपलं एवढ्यासाठी, की अ, लोकांचं पण काही मत असू शकतं. तुमचं मत स्वतःचं काय आहे? ट्रोलिंग करतात. काही कोणी बोलली गोष्टी, की लावली जीभ टाळ्याला आपण असं म्हणतो विथ ड्यू रिस्पेक्ट. पण कितपत बरोबर आहे आणि कितपत काय आहे म्हणजे? मला म्हणजे काय होतं बरेचदा अ, आता ना सोपं झालंय बिकॉज ऑफ सोशल मीडिया. हो, बरोबर. आधी आपल्या मताला किंवा आपण जर आपापसात जरी बोलत असू, तरी आपण 2 जण 4 जण बोलतोय आपल्यापर्यंत राहिलंय